एक नंदी भागवत अध्याय क्रमांक 7 7वा अध्याय सुरू होतो आपला पाय का नाही पहिल्यापासूनच. श्री गणेशाय नमः. ओम नमो चतुराक्षरा चतुरचित्त प्रबोध चंद्रा जनार्दना सुरेंद्रेंद्र ज्ञान नरेंद्र निजबोधा. श्री गणेशाय नमः. हे जनार्दना, तुझ्या नावात 4 अक्षर आहेत. आता सुरुवातीला सद्गुरूचं स्तवन असताना एकनाथ महाराज हे आदेश सुरू करताना त्या सद्गुरूंचं त्या परमात्म्याचं स्तवन करतात. काय म्हणले? ओम नमो चतुराक्षर, म्हणजे हे तू कसा आहे? ओम स्वरूप आहेस. कसा आहे? ओम स्वरूप आहे. कसा आहे? 4 अक्षरामध्ये तू म्हणून तुझे नाव, म्हणजे तुझ्या नावामध्ये किती अक्षर आहेत? 4 अक्षर आहेत. आणि ते चतुर लोकांच्या चित्ताला, म्हणजे चतुर लोक असणारे त्यांच्या चित्ताला ज्ञानरूपी आल्ला देणारा चंद्र आहे. चतुर कोणाला म्हणलंय? हुशार. चतुर म्हणजे कोण? हुशार. आणि हुशार कोणाला म्हणायचं? जे तुझी प्राप्ती करून घेतात, जे तुझी ओळख करून घेतात, त्यांना हुशार म्हणायचंय. असे असणारे तुम्ही ज्ञानी का नाही? असे असणारे कसे? तुम्ही ज्ञानी. आणि ते ज्ञानापणाचा तुमच्या अंतःकरणाला काय देणार आहे? जसं चंद्र जसा काय देतो? शीतळता देतो ना, तसं हा तुम्हाला शीतळता देणारे हे 4 अक्षर आहेत. म्हणून तू देवाच्या इंद्राचाही इंद्र आहेस. म्हणून तू कसा आहे? देवाच्या इंद्राचा इंद्र आहेस. बरं, चतुराक्षर 4 अक्षर म्हणजे कोणते येतं? हे 4 अक्षर म्हणजे बोधायचे येतं. सद्गुरूची 4 महावाक्य आहेत ना, म्हणजे ते 4 अक्षर का नाही? ते का नाही? ओम तत्त्वमसि अहम ब्रह्मस्मी आयनम ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म का नाही? आणि सर्व ज्ञानी लोकात तू श्रेष्ठ आहेस. काय आहे? तू सगळ्या ज्ञानामध्ये तू श्रेष्ठ आहेस. म्हणून तू मूर्तिमंत आत्मबोधच आहेस. म्हणजे कसं आहे? तू मूर्ती म्हणजे आत्मा असणार. आत्माचा जो बोध आहे, बोध स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप का नाही? तो परमात्मा, तो तूच आहेस. तुझी करिताची गोठे प्रकटशे पाठे पोटे सन्मुख ठसावशे दृष्टे हृदया गाठी छेदुनी. तुझे नाम घेताच काय होतंय? आत आणि बाहेर तू प्रकट होतो. कधी होतो? पण आधी नसतो का? आधी असतोच, फक्त प्रकट होतो. प्रकट होतो म्हणजे काय होतो? चित्तामध्ये प्रकट होतो. अंतःकरणामध्ये तो प्रकट झाला की एकदा अंतःकरणामध्ये तो आहेच मुळात, फक्त तो प्रकट होतो का नाही? तो आधी कुठे आहे? आतमध्ये आहेच ना तो, पण त्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे म्हणून जीवरूपाने दिसतोय तो. पण तोच असणारा परमात्मा, जीवरूपाने असणारा किंवा शिवरूपाने असणारा तो काय झाला? अंतःकरणामध्ये प्रकट झाला. म्हणजे काय झालं? त्याची ओळख झाली का नाही? बुद्धीने त्याचा निश्चय केला. बुद्धीने काय केला? त्याचा निश्चय केला. आणि निश्चय केल्यामुळे त्याच्या चित्तामध्ये कोण बसला? आता तो निश्चय झाला, तो परमात्मा बसला. चित्तामध्ये बसला म्हणजे काय झाला? तो बाहेर पण त्याला दिसायला लागला. कारण काळनी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापक भरला तोची हारी. कारण सद्गुरूने कानाच्या मुखात त्याला सांगितलं. कानामध्ये काय सांगितलं त्याला? सद्गुरूने सांगितलं की ती ब्रह्म तू आहेस, तो परमात्मा तूच आहे. त्याची ओळख करून दिली त्याला. आणि तिने चित्तामध्ये ठसवलं, बुद्धीमध्ये ठसवलं, बुद्धीचा निश्चय केला. आणि आता जे त्याच्या चित्तामध्ये असेल म्हणजे काय? त्याच्या ध्यानामध्ये म्हणजे बुद्धीमध्ये जे असेल, अंतःकरणामध्ये जे गोष्ट असेल तीच त्याला बाहेर दिसते ना. मग आपल्या अंतःकरणामध्ये प्रपंच असेल तर आपल्याला काय दिसतो? बाहेर प्रपंच दिसतो. आपल्या अंतःकरणामध्ये प्रपंचाचे विषय असते आणि आपल्याला विषय दिसतात. आपल्या अंतःकरणामध्ये जर भक्ती, प्रेम, भाव असेल, भगवंत असेल तर बाहेर पण कोण दिसणार आपल्याला? तसं दिसतं ना. म्हणून माझ्या डोळ्यापुढे काय येतो? उभा राहतोस. का राहतो? आधी आत्माला कळलाय म्हणून बाहेर उभा राहायला लागलाय. हृदयातील आज्ञानरूपी ग्रंथीचा तू भेद करतो. काय करतो? आज्ञानरूपी. मग तू प्रकट झाला म्हणजे काय झाला? आता तू आला की आज्ञा निघून गेलं. कसं? जसं सूर्य उगवला की अंधार निघून गेला. सूर्य उगवला की काय होतो? अंधार निघून जातो. तसं म्हणजे ज्ञान प्रकट झालं की काय झालं? अज्ञान निघून गेलं. आणि आज्ञानरूपी ग्रंथीचं काय झालं? म्हणजे भेद काय करतो तू आता? आज्ञानरूपी ग्रंथ म्हणजे आज्ञान काढून टाकतो. त्या ठिकाणी वेद राहत नाही. आता काय झाला? सगळा तो एक परमात्मा झाला. म्हणून इच्छे दोन्ही विषय वासना सोय प्रकट असे जनार्दना भवा भाव भावना निदेशी मना तळो. विषय वासना नष्ट करून तू काय करतो? विषय नष्ट करतो का नाही? विषयाच्या वासना हे सगळं नष्ट करून तू प्रकट होतोस. तो काय असा नाही प्रकट होतो. आधी सगळं बाद करून टाकतो, त्याला सगळं धुवून काढतो. चकाचक एकदम तुमचे विषयाचं जे काय मल असेल ना, मल विक्षेप काय असेल ना आवरत, सगळं चकाचक धुवून काढतो. एकदम निर्मळ स्वच्छ झालं की मग त्या ठिकाणी तो प्रकट होत असतो. असा पुढे जाऊन बसायला तो येणार नाही का नाही? आपल्या चित्तामध्ये सगळ्या विषयाचे गाण ठेवायची आणि मग बघू तिथे येतो का? आपण म्हणलं देवा ये माझ्या हृदयामध्ये येऊन बसन का देव? तो काय म्हणतो? तुझा हृदय निर्मळ कर, साफ कर. जैशी गंगा वाहे तैसे त्याची मन भगवंत जाणं तयाजवळ. म्हणजे गंगेच्या जसे गंगेचं पाणी शुद्ध आहे, पवित्रता आहे,
तसं त्याचं मन निर्मळ झालं पाहिजे. आणि ज्याचं मन असं निर्मळ असतं त्या निर्मळ मनामध्ये भगवंत येऊन बसत असतो. आणि आपल्या मनामध्ये काय सगळे प्रपंच तर आहेच, पण आपल्या मनामध्ये प्रपंच आहे, विषय आहे, लोभ आहे, मोह आहे, आसक्ती आहे का नाही. आणि काय म्हणतो आपण त्याला, पॉलिटिक्स, म्हणजे कोणाला कसं फसवायचं आणि कोणाकडून कसं काढून घ्यायचं हे सगळं आपल्या चित्तामध्ये ते आहे. असा तू काय करतो, पण ते सगळं धुवून काढतो. कोण धुवून काढतोय सगळं, ते भगवंत धुवून काढतोय सगळं. फक्त ह्यानी सुरुवात केली पाहिजे त्याच्याकडे जाण्याची, त्याला इच्छा तयार झाली पाहिजे, त्याच्या ठिकाणी सद्बुद्धी झाली पाहिजे त्याला प्राप्त करायची. आणि मग एकदा असा तो तिथं आला, संसाराने मोक्ष कोणत्याच वासनांच्या कल्पनांचा तुम्हाला स्पर्श होऊ देत नाही. मग आता त्याला कळलं ना खरं कोण आहे, सगळा परमात्माचे हा सगळा का ना, ते ब्रह्मचे सगळं. मग त्याच्या ठिकाणी त्याला माहिती आहे प्रपंच पण राहिला नाही. प्रपंच कोण झाला, तो झाला. वासना पण करते, वासनाच हरी होऊन गेली. आता कर्मही हरी झाला. त्यामुळे आता त्याला काय बाकीचा परिचय राहिला नाही. आतळता तुझे चरण आकळले राहे मन, सहज देशे समाधान आनंद घना अच्युता. तुझ्या चरणांना स्पर्श एकदा केला, तुझ्या चरणाला एकदा त्या भक्ताचा स्पर्श झाला की माझे मन स्थिर होऊन जाते. म्हणून हे आनंद घना, हे अच्युता, तू मला परम समाधान देतोस. काय होतं, मला तुझ्या चरणाला स्पर्श केल्यावर मला समाधान मिळतं, मला आनंद मिळतो. म्हणून एशियाजी गुरुनाथा, सम साम्य चरणी माथा, पुढील परसावी जी कथा, जेत वक्ता श्रीकृष्ण. मग असा असणार तू सद्गुरु राया, तू आहेस आणि मी तुझा सेवक आहे. म्हणून तुझ्या चरणाला मी स्पर्श केला काय होतं, मला आत्मानंद होत असतो. म्हणून हे भगवंता, हे सद्गुरु राया, मी समत्व बुद्धीने तुझ्या चरणावरती मस्तक ठेवतो. समत्व बुद्धीने म्हणजे आता तू सोडून दुसरा काहीच नाही, अशी बुद्धीचा निश्चय करून घेतला आणि बुद्धीचा निश्चय करून तुझ्या चरणावरती मस्तक ठेवलं. म्हणून प्रार्थना करतो. काय करतो, प्रार्थना करतो. काय म्हणतो प्रार्थना बघा, हे श्रीकृष्ण, ज्या कथेमध्ये वक्ते आहेत ती कथा ऐकावी. कोणाला सांगतो ते आता, एकनाथ महाराज कोणाला सांगते, आपल्याला सगळ्याला सांगते, सर्वांना सांगतात. आणि आपल्यामध्ये कोणाला पाहतात, ते सद्गुरूला पाहतात. तुम्ही माझे सगळे कोण येतं आणि तुम्हीच आता माझं ऐका. आणि काय ऐका माझं, मी जे सांगतोय ते काय सांगते ते आपल्याला, की श्रीकृष्ण वक्ते येतं आणि उद्धवाला त्याचा उद्धव श्रोते येतं. मग आता भगवान श्रीकृष्ण उद्धवाला कथा सांगणार आहेत आणि त्यांनी जे भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही लक्ष देऊन ऐका. उद्धवे विनविल्यावरी कृपा कळवळा श्रीहरी, निज ज्ञान अति विस्तारे बोध कुस्तरी सांगतो. उद्धवाने विनंती केल्यावर बघा, आणि भगवंतांनी काय सांगणार, भगवंत काय सांगते त्यांना, कारण उद्धवाने विनंती केलेली. उद्धवाने काय केली, त्यांना विनंती केली. काय विनंती केली, तुम्ही मला घेऊन जा, मला सोडून जायचं नाही, मला घेऊन तुमच्या संग, तुम्ही जिथं असताना तिथं मी राहिलो पाहिजे, तुमच्या चरणाला मी सोडून राहणार नाही का नाही, ही विनंती केलेली. त्यावेळी आता त्या भगवंताला, त्या उद्धवाची म्हणजे त्या भक्तांची दया आली आणि त्याला गहेवरून आलं. गहेवरून कोणाला, भगवंताला. आईला लेकराबद्दल गहेवरून येतं ना, तसं त्याला गहेवरून आलं आणि त्यांनी सहज बोध होईल, म्हणजे त्या उद्धवाला सहज समजल अशा भाषेमध्ये, असे त्यांनी कौशल्याने काय केलं, त्याला आत्मज्ञान सांगण्याची सुरुवात केली. कोणाला, उद्धवाला. आता आत्मज्ञान त्या अध्यायापासून काही सगळं भगवंतांनी उद्धवाला सांगितलेलं आत्मज्ञान आहे का नाही, असं आत्मज्ञान सांगायला सुरुवात केली. होते कृष्णाचे मानशी, मज गिलिया निज धामाशी, माझे निज ज्ञान कोणापाशी, आती यत्नीशी ठेवावे. मग कृष्णाच्या मनात हेच होते. काय कृष्ण काय म्हणत होता, आता मला तर निज धामाला जायचंय. आता निज धामाला जाण्यापूर्वी माझ्या ठिकाणी जे असणार आत्मज्ञानी का नाही, माझ्या ठिकाणी असताना आत्मज्ञानी ही कुणाला तरी सांगून ठेवलं पाहिजे ना, म्हणजे पुढे त्याचा वारसा चालू राहील. मी जर माझ्यावर निघून गेलो, त्याचा वारसा पुढे चालू राहील का. मग ही आज्ञान जीवाला, ज्याला गरज आहे माझी, ज्याला मला भेटावं असं वाटतंय, त्यांना हे मिळणार नाही. आणि त्याला नाही मिळलं की मला माझ्यापर्यंत ते येणार नाहीत. म्हणून ही कुणीतरी पाहिजे आता माध्यम, ती परंपरा पुढे चालवायला. आपण म्हणतो ना, आम्हाला पण वारसा म्हणले, वारस पाहिजे म्हणले, कशाला म्हणले, आमच्या कुळाचं कुळ पुढे चालवायला म्हणले का नाही. तसं ही ब्रह्मज्ञाने, हे जे आत्मज्ञाने भगवंताकड, ह्याचा वारसा चालवण्यासाठी असेल कोणीतरी पाहिजे ना. म्हणून म्हणले मी पण काय करत होतो, तोच विचार करत होतो, म्हणले कोणीतरी पाहिजे म्हणून. तव देखील उद्धवाची अवस्था, सुख झाले श्री कृष्णनाथा, वैराग्ययुक्त उपदेशिता, होय सर्वथा निज्ञान. तेव्हा उद्धवाची जिज्ञासा बघा, तेव्हा काय झाली, उद्धवाची जिज्ञासा म्हणजे इच्छा झाली, की म्हणजे उद्धवाची जिज्ञासा किंवा अर्थता, त्या उद्धवाचा कळवळा पाहून
भगवंताने मला सांगावं काहीतरी आता खरं नेमकं काय आता माझं काय मी तुम्हाला शरण आलोय, तुमच्या चरणाला मी शरण आलोय आता. एक तर मला घेऊन चला का नाही, आता माझे पैसे थांबा. मग आता मला घेऊन चला माझ्या पैसे थांबा म्हणजे आता त्याच्या ठिकाणी काय उद्धवाच्या ठिकाणी आज्ञाने. आता त्या आज्ञान काढून टाकायचीच भगवंताला. म्हणजे आता आज्ञान काढायचं मला काय करावं लागेल भगवंताला, त्याला ज्ञान सांगावं लागेल. आणि ज्ञान सांगायचं म्हणल्यावर म्हणून ते त्या ठिकाणी अर्थता पाहिजे. आणि अशी अर्थता त्या उद्धवापाशी होती, जिज्ञासा होते. म्हणून भगवंताला त्यांच्या ठिकाणची स्थिती पाहून उद्धवाची म्हणजे उद्धवाला काय झालाय, अनुताप झालाय. कशाचा? आता उद्धवाला भगवंत सोडून दुसरं काही नाही. काय म्हणतोय तो, आता मला तुम्हीच पाहिजे फक्त. आणि ज्याला तुम्हीच पाहिजे असं वाटतं ना, त्यावेळेस त्या भगवंताला काय करावं लागतं, तरतूद करू लागते काहीतरी सद्गुरू होऊन येण्याची. ते सद्गुरू होणे माझ्या विठोबाचा कायसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. तसा तो उद्धवाचा भगवान श्रीकृष्ण कोण झाला, गुरु झाला आता. आणि ते गुरु होऊन त्याला काय करतो, उपदेश करतोय आता. म्हणून आणि त्यासाठी ज्याला उपदेश करायचा तो कसा पाहिजे, वैराग्याने युक्त पाहिजे. म्हणजे आता त्याला भगवंत सोडून दुसरं त्याला काय हवं असं वाटलं नाही पाहिजे. हा असं असेल तरच त्या उद्धवाला आत्मज्ञान आवश्यक होईल. असं असेल आणि उद्धवाच्या ठिकाणी ती स्थिती होती. कारण उद्धव काय म्हणत होता का मला हे पाहिजे, मला ती पाहिजे. उद्धव काय म्हणत, मला फक्त तुम्ही पाहिजेत. तुम्हाला जायचंय मला घेऊन चला, तुम्हाला राहायचंय मला तुमचे पैसे ठेवा, मला सोडून तुम्ही अजिबात जायचं नाही. म्हणजे कोण पाहिजे उद्धवाला, भगवंत पाहिजे. आणि मग भगवंताला त्याला पाहिजे होतं म्हणजे त्याला बाकीचं त्याने कधी काही मागितलं का, प्रपंचातलं गव्हाळ नाही. म्हणजे त्याचे पैसे वैराग्य होतं. आणि हे वैराग्य त्याचे पैसे आले. आता उद्धवाला वैराग्य झालंय, कडकडीत वैराग्य आलंय उद्धवापाशी. हे भगवंताने ओळखलं आणि म्हणून भगवंताला काय झाला, आनंद झाला. थोडं पाणी आंध्र ये वाचवाया उद्धवाशी कृष्ण ब्रह्मज्ञान उपदेशी शापन बादी ब्रह्मव्यत्याशी हे ऋषिकेशी जाणतो. याप्रमाणे उद्धवाला संसारातून वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने काय केलं, त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. आता संसारातून आपल्याला पण वाचायचंय का, संसार पाहिजे ना आपल्याला. ज्याला संसार नकोय ना, संसारातून सुटायचंय, वाचायचं म्हणजे काय करायचं, ह्या संसारातून सुटका करून घ्यायची. त्याला ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय त्याची सुटका होणार नाही. ज्ञान विन तगणीची नव्हे. ज्ञानाशिवाय तगू शकत नाही. म्हणजे काय, तू मोकळा होऊ शकत नाही, सुटू शकत नाही. आणि म्हणून आता त्या भगवंताला आता, कारण हा काय त्याला संसार दिसतो ना, हा सगळा त्याला वाटतं मी कोणतरी एक आहे, भगवंत कोणीतरी एक आहे. हा सगळा काय त्याच्या ठिकाणी भेद आहे संसाराचा. आणि हा भेद असल्यामुळं तो दुःखी आहे. पण त्याच्या ठिकाणी वैराग्य आलेलं आहे. म्हणून तो काय म्हणतो, भगवंता आता मला सोडून तू जायचं नाही किंवा मला घेऊन जायचं नाही, मला म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर सतत राहिले पाहिजे. म्हणून हा काय झाला, आता ब्रह्मज्ञान देण्याचा उपदेशाचा अधिकारी झाला उद्धव. आणि म्हणून आता भगवंत काय करते, त्याला उपदेश करतात. म्हणून ब्रह्मवेत्याला शाप बाधत नाही. आणि एकदा का ब्रह्मज्ञान झालं, त्याला शाप बाधत नाही, त्याला पुण्याचं फळ मिळत नाही, त्याला पापाचंही फळ मिळत नाही, काहीच राहत नाही त्याला. का, त्याला ज्ञान झाले. त्याला दुःख म्हणजे दुःख होऊ शकत नाही, त्याला सुखही होत नाही कुणाला ब्रह्मज्ञान याला. कारण त्याच्या दृष्टीने कोण असतो, सगळा परमात्माच असतो. मग त्याच्यापाशी काय होईल त्याला सांगा बरं, त्याला काहीच होत नाही. म्हणून हे ऋषिकेशाला माहित होते. ते कोणाला माहित होतं, त्या ऋषिकेशाला, ते श्रीकृष्ण भगवंताला हे माहित होतं. म्हणून भगवंताने ठरवलं आता याला काय केलं पाहिजे, ब्रह्मज्ञान दिलं पाहिजे, तरच याची या संसारातून सुटका होईल, दुःखातून काय होईल त्याची सुटका होईल, अन्यथा होणार नाही. बरं, याला ज्ञान दिलं म्हणजे आता काय होईल, परत मला तर निधामाला जायचंय, मला निधामाला जायचं म्हटल्यावर काय होईल, ही परंपरा, ही जी परंपरा आहे, ही परंपरा अशी चालू राहील का नाही. मी याला सांगेल ह्यो दुःखातून मुक्त होईल, आणि ह्यो पण अजून काय करेल बाकीच्या जीवाला, ज्याला गरज आहे, ज्याला कोणाला वाटतं ना मी दुःखातून मुक्त व्हावा, मला त्या भगवंताची प्राप्ती व्हावा, असं ज्याला कोणाला वाटेल ना, त्याला हा ब्रह्मज्ञान देईल आणि त्याला त्याच्यातून काय करेल, तो मुक्त करून टाकेल. म्हणून भगवंत त्याला सांगतात आता ब्रह्मोपदेशाची हतवटे उपदेशू जाणे जगजेटे वैरागी उपजवे उठा उठी जेणे पडे मिठे निज तत्वे. ब्रह्म उपदेश कुशलतेने कसा करावा. बघा, आता ब्रह्माचा उपदेश तर करायचा आहे, पण ते उपदेश करताना आता उपदेश कोणी म्हणेन ते ब्रह्म तुझेच, मग त्याला लगेच ब्रह्म होईन का, ते ज्ञान होईन घेतलं त्याचं लगेच ज्ञान होणार नाही. काय होणार नाही त्याला ज्ञान लगेच. त्याला काय केलं पाहिजे ना, त्याला त्याच्या ह्याने घेतलं पाहिजे, कलेने घेतलं पाहिजे. म्हणजे त्याला आधी त्याचं पाहिलं पाहिजे, त्याची सध्या कंडिशन कुठली आहे, त्याचा अधिकार कोणता आहे, मग त्याला आवड कशाची, त्याला काय आवडतं, त्याला सगुण आवडतंय का त्याला शास्त्र वाचायला आवडते, त्याला शास्त्र श्रवण करायला आवडते का नाही, का त्याला विषय आवडते, ते पाहिलं पाहिजे ना. आणि त्या पद्धतीने त्याला हळूहळू कले काय केलं पाहिजे, थोडं थोडं. जसं नाही का ज्ञानेश्वरीमध्ये
गीतेमध्ये भगवंताने काय केलं अर्जुनाला, आधी सुरुवातीला एकदम द्यायचा प्रयत्न केला, त्याला बघितलं पचतंय का, मग तरी पण त्याला पचान त्याने प्रश्न करायला सुरुवात केली अर्जुनाने. मग हळूहळू थोडं 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 द्यायला सुरुवात केली. परत मग जसं पचन ना द्यायचं थोडंसं, ते पचून द्यायचं त्याला, पचलं की मग परत तो प्रश्न विचारायचा, मग आणखीन पुढचं परत द्यायचं, असं थोडं थोडं करून दिलं. तसं कलेने काय करतात ते कुशलतेने ती त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत असतात, आणि त्याला चांगले ठाऊक होते कुणाला, ते भगवंताला. काय म्हणून उद्धवाच्या मनात असे वैराग्य उत्पन्न केले की ज्यामुळे केलेल्या आत्मतत्वाच्या उपदेशाचा त्याला योग्य परिणाम होईल. म्हणजे आत्मज्ञान जर आधी द्यायचं असेल तर त्याचं काय झालं पाहिजे, त्याच्या ठिकाणी वैराग्य तयार झालं पाहिजे कडकडीत. वैराग्य झाल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. वैराग्याविना ज्ञान तज्ञच नाही, म्हणजे होणारच नाही, राहणारच नाही तुमचं ज्ञान. ते वैराग्य जर नसेल तर, वैराग्य जर नसेल ना, आणि तुम्ही जर त्याला ज्ञान उपदेश केला ते ज्ञान राहू शकत नाही. झाल्यासारखं होईल पण त्याचा त्याला अभिमान होईल आणि त्याच्यामध्ये तो गुंतून बसत. शेवटी काय झालं, आधीपेक्षा आणखी जास्त गुंतला तो. आधी तरी मध्ये मी जीव म्हणायचा, मी देह म्हणायचो, पण आता काय म्हणायला लागला, मला लय कळायला लागलं आता, आणि मी जात कोण झालो आणि बाकी सगळे माझे सेवक झाले, असंच लागला का नाही म्हणायला. तसंच भाव असतो त्यांचा. त्यांना प्रत्येकाने यावर माझ्या पाया पाडवा, आता मी लय मोठा झालोय, आता मला लय कळायला लागले. म्हणजे काय झालं, पहिल्यापेक्षा आणखी जास्त गुंतून घेतलं स्वतःला त्यांनी. पहिलं तरी म्हणायचं मी दे काहीतरी त्याच्याकडे शिल्लक होतं थोडीशी, पण आता त्यांनी काय झालं, जास्त परिणाम करून घेतला. म्हणून काय केलं, त्यासाठी वैराग्य पाहिजे, आणि वैराग्य असल्याशिवाय ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान त्याच्या ठिकाणी ती राहू शकत नाही. आणि वैराग्य असं तर ती सांगितलेलं जे तत्व आहे, सांगितलेलं जे बोध आहे, त्याला त्याचा परिणाम होईल. म्हणून बघून त्यांनी वैराग्य आहे का नाही ते पाहिलं. म्हणून आता सुद्धा काही पाहिलं पाहिजे, एखाद्याला तत्वज्ञान सांगायचं असेल, ब्रह्मज्ञान सांगायचं असेल, तर त्याच्या ठिकाणी तो अधिकार आहे का ते पाहिलं पाहिजे, तर त्याला सांगितलं पाहिजे का नाही. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कायचा, व्यर्थ आपली वाचा शिनू नये. जो क्रोधी आहे, जो अविश्वासी, त्याला बोध होईल का, नाही होणार. उगाच आपलं सांगत बसायचं का, नाही. म्हणून ज्याचा आपल्यावरती विश्वास असेल, ज्याचा ते ईश्वरावर विश्वास असेल, ज्याचा शास्त्रावरती विश्वास असेल, आणि ज्याला काय कळवळा लागलेली, तळमळ लागलेली त्याची प्राप्ती करून घेण्याची, त्यालाच ब्रह्मज्ञान सांगावा, अन्यथा कुणाला सांगू नये. आणि अशा ठिकाणी सांगितले तर त्याचा परिणाम होतो, तरच त्याला ती पचतं, अन्यथा त्याला पचू शकत नाही. हे भगवंताला माहित होतं, आणि सगळी हे लक्षणं त्या उद्धवमध्ये त्या भगवंताला दिसले. म्हणून न होता वैराग्य दारुण, उपदेश केला तो वृथा जाण, हे श्रीकृष्णाचे जाणे कोण, वैराग्य बिंदानं बोलतो. बरं ठीक आहे, आता मुमुक्षाला त्रिभुव वैराग्य नसेल, पहिली गोष्ट म्हणजे मुमुक्षु पाहिजे. सामान्य जीव कसा आहे, आधी बद्ध आहे, त्याला भगवंत लागत नाही, काय नाही, काय फक्त विषय त्याला पाहिजे. फक्त काय पाहिजे त्याला, विषय पाहिजेत. पण विषय बघता बघता त्याला असं वाटतं आपल्याला काहीतरी सुखाची, खऱ्या सुखाची प्राप्ती केली पाहिजे, याच्यामध्ये सुख मिळत नाही. म्हणजे त्याला असं वाटलं की आपण ते देवाची प्राप्ती करून घेतली पाहिजे, असंच त्याला ज्यावेळेस वाटतं त्याला ते मुमुक्षुत्व आलं. आणि ज्याला मुमुक्षुत्व येतं ना, नुसतं मुमुक्षुत्व येऊन चालत नाही, तर त्याच्या ठिकाणी त्रिभुव वैराग्य पाहिजे. आणि जर ती त्रिभुव वैराग्याचं त्याला नसेल, तर त्याला केलेला उपदेश व्यर्थ होतो, हे भगवंताला माहित होतं. मुमुक्षुत्व आहे त्याच्या ठिकाणी, पण त्रिभुव वैराग्य नाही. आणि त्रिभुव वैराग्य जर नसेल तर त्याला थोडं जरी वैराग्य असेल ना तरी जमत नाही बरं का. त्याला मशीन वैराग्य नाही लागत. त्याला मशीन वैराग्य म्हणजे काय, आता माणूस गेला आणि मग गेला त्याच्या मौतीला, तो कारण अंतविधीला गेला, आणि अंतविधी गेला काय म्हणतात, काय खरं नाही तरी जिंदगीचं. आणि गेला आला म्हणजे गेलाच ना, आता काय आला म्हणजे गेला तो. आता काय त्यांनी एवढं मरमर मेला, एवढं कष्ट केलं, कारण एवढं रात्रीचा दिवस केला त्यांनी, आणि काय संग नेलं, आणि काय खरं आपलं तरी, काय खरं नाही बाबा, ते नाही केलेलं बरं. म्हणजे काय म्हणायचं, त्याला मशीन वैराग्य म्हणायचं. कुठपर्यंत होतं ते, जोपर्यंत मशीनात आहे तोपर्यंत. आणि मशीनाची बाहेर आलं की परत लागले फोन यायला, हा हे करायचं, ती गेला विसरून परत. ते मशीनात जे काही बोलला होता ना, तो विसरून गेला ते लगेच. म्हणजे असं वैराग्य नको. वैराग्य कसं पाहिजे, रात्रून दिवस त्याला वाटलं पाहिजे, इथं माझं कोणीच नाही आता एक देवाशिवाय, आता मला इथून सोडणारं कोणीच नाही एक भगवंताशिवाय, आता मला त्याच्याशिवाय समाधान, त्याच्याशिवाय मला सुखच मिळणार नाही. असं ज्या वेळेस त्याला रात्रून दिवस वाटतं ना, त्यावेळेस मग त्याची अवस्था बघावं, त्याची स्थिती बघावं. मग तो रडतो काय, त्याला हाका काय मारतो, आणि मला वाचवा ना कोणीतरी, मला या ना, आणि मला सांगा ना. राज्य परिषदेची काय अवस्था झाली होती, 7च दिवस राहिले, 7 दिवस आता फक्त, किती 7 दिवस राहिलेत, आणि 7 दिवसामध्ये 7 दिवसानंतर माझा आता अंत हे होणार आहे, काय होणार आहे, माझा ध्येय पाडणार आहे. अजूनपर्यंत मी माझ्या कल्याणाचं साधन केलं नाही काय, म्हणून त्याला तळमळ लागली होती. त्याने विचार केला नाही आता हे राज्य गाव दे, कुणाला बसवायचं कुणाला नाही. ती निघाला तसाच, सांभाळे तुमचं मागे, कुणाला ज्याला व्हायचं तेव्हा निघाला तसाच, माझं मला कल्याण करून घ्यायचंय. त्याने काय पाहिलं, असं आपल्याला वाटतच नाही की आपल्याला मरायची म्हणून, आपण मरणार आहे म्हणून वाटतं का आपल्याला. आपल्याला वाटतं आपल्याला 10 वर्ष, किती 10,000 वर्ष आपल्याला आयुष्य आहे, काही ना आपण असं वागतो. वागत कोणी आपण सांगा बरं तसं.
बरं मी म्हणतो जाऊ द्या, तारुण्यात जाऊ द्या, जे आता ज्यांचं परत हातात काठ ठेवली त्यांचं तरी काय चाललं तेच चाललंय ना. त्यांना वागतात आम्ही लय जगणार येतं, त्यांना वागतं आमच्या हातात कारभार असावा, आमच्या हातात प्रपंच असावा सगळा. बरोबर का नाही? पण असं वाटतं का आपल्याला आपण मरणार आहे म्हणून? नाही वाटत. म्हणजे त्याच्या ठिकाणी काय पाहिजे, त्याला कळलं पाहिजे आता माझं घडीचा भरवसा नाही, मी कधी जाईल ते, तोपर्यंत माझं सोहित करून घेतलं पाहिजे, माझं कल्याण करून घेतलं पाहिजे. म्हणून तू रात्रंदिवस त्याला तळमळ लागते. तू काय असं बसत नाही का नाही टाइमपास करत बसन का तुझ्याला कळलंय तू? राजाला पाणी गोड लागलं नाही, पाणी पाणी अन्न गोड लागलं नाही, त्याला आठवण सुद्धा झाली नाही. आता आपण जेवण करून आपल्याला भूक लागली, आपल्याला तहान लागली, आपल्याला झोप आली. अजिबात त्याची झोप पळून गेली, त्याची तहान पळून गेली, त्याची भूक पळून गेली. का? 7च दिवस आहे फक्त माझ्याकडे. काय म्हणायचा तो? 7 दिवस आहे माझ्याकडे. अशी स्थिती झाली पाहिजे त्या साधकाची, त्या मुमुक्षताची, तेव्हा तो अधिकारी झाला मनाचं ज्ञान घेण्याच्या. आपण तो बळच देतो त्यांना, आपण पाहतो त्यांचा अधिकार चेक करून, त्यांचा अधिकारी आहे का नाही, आहे का बाबा हे घेण्याचा, आपण जे देणार आहे ते घेण्याचा अधिकाऱ्याचा आहे का नाही पाहत. आणि हे भगवंतांनी पाहिलं, जाणलं भगवंतांनी की त्या उद्धवाच्या ठिकाणी ही स्थिती तयार झालेली आहे आता. आणि ही स्थिती तयार झाली म्हणजे त्याला आता ते बोध करणं गरजेचं आहे, ते बोध देणं गरजेचं आहे. आयुष्यभर ते भगवंताबरोबर राहिला, तोपर्यंत अधिकारी झाला नाही. भगवंत जेव्हा निजधामाला जायला निघाले तेव्हा त्याला अधिकार प्राप्त झाला, बोध प्राप्त करायचा. कधी प्राप्त झाला? भगवंताबरोबर आयुष्यभर राहिला का नाही तो उद्धव, तोपर्यंत अधिकारी प्राप्त झाला. त्याला अधिकार प्राप्त झाला का? ज्ञान प्राप्त करून घ्यायचा नाही ना. मग तो काय ज्ञान नव्हतं का? त्याला परोक्ष ज्ञान होतच ना त्याला. त्यावेळेस त्याचं अंतःकरण निर्मळ झालं शेवटच्या वेळेला, बरं का, शेवटच्या स्थळी त्याला काय झालं, त्याचं अंतःकरण निर्मळ झालं. आणि मग तो त्या बोधाचा अधिकारी झाला. आणि भगवंतांनी पण जाण्याच्या आधी त्याला तेवढा काय केला, बोध केला, मग भगवंत गेले. म्हणजे अधिकारी फार महत्वाचा आहे. अधिकारी कोण आहे ते, आणि हे भगवंतांनी जाणलं होतं. म्हणून वैराग्ययुक्त भाषण करू लागले. म्हणून काय झालं, वैराग्ययुक्त म्हणजे वैराग्याला ज्याच्या ठिकाणी वैराग्य आहे ना, ज्याच्या ठिकाणी काही वैराग्य आहे, वैराग्य कसं असतं, काय असतं, तसं ते भगवंत त्याला आता बोलायला लागले. म्हणून पहिले उद्धवाच्या बोलाशी अनुमोदन हे ऋषिकेशी, त्यांनी अन्वय सावकाशी ज्ञान वैराग्य त्याशी बोलवू. प्रथम त्यांनी काय केलं, उद्धवाच्या बोलण्याला अनुमोदन दिले. काय केलं भगवंतांनी? अरे हा, तू म्हणतोय ती बरोबर आहे, म्हणून ठीक आहे म्हणले, आपण करू काहीतरी का नाही. म्हणजे त्याला परवानगी दिली. बघ, तू म्हणतोय ना तुला मी सोडून जात नाही, किंवा तुला नेल्याशिवाय मी तसं जाणार नाही, म्हणजे अनुमोदन दिलं. बघ ठीक आहे, तू घाबरू नको. म्हणजे पहिला त्याला धीर दिला. काय दिलं उद्धवाला? धीर दिला पहिला. आणि मग त्याच्या अनुषंगाने काय केलं, हळूहळू त्याला ज्ञान सांगायला सुरुवात केली. ज्ञान वैराग्य याच्या गोष्टी भगवंत त्यांच्याबद्दल बोलायला लागले उद्धवापाशी. ज्ञान कशाला म्हणायचं, वैराग्य कशाला म्हणायचं, भक्ती कशाला म्हणायचं, आता ही सांगायला सुरुवात केली भगवंतांनी. आपल्याला तर असं वाटतं म्हणजे उद्धव शेवटच्या क्षणाला त्या उद्धवाला अधिकार प्राप्त झालाय, ज्ञान प्राप्त करून घ्यायचा. आपल्याला वाटतं आज मला सद्गुरूने अनुग्रह दिला ना की मला लगेच उद्या बोध प्राप्त व्हावा, लगेच बोध मिळावा एका दिवसामध्ये. चला, भगवान वाच यथात्तन महाभागम तच्चित कीर्षितमेव मे ब्रह्म भव लोकपाला सर्वस्व मे भिकांक्षिणा. श्लोक क्रमांक 1. श्री भगवान म्हणाले, हे महाभाग्यवान उद्धवा, तू जे म्हणालास ना की हे श्रीकृष्णा, तुला या कुळाचा संहार करून स्वधामाला जाण्याची इच्छा आहे, तर मला करवायचंच आहे. काय म्हणजे तुम्हाला उद्धव कुळाचा तुम्ही काय करणार आहे, सगळ्याचा संहार करून जाणार आहे, ते तुम्ही करणारच आहात. पण मी स्वर्ग जावी अशी इच्छा तर ब्रह्मदेव शंकर आणि लोकपाल हे करत आहे. आणि तुम्हाला काय केलंय, बाकीच्या देवांनी तुम्हाला काय केलं, जाताना म्हणले स्वर्गात आमच्या घरी येऊन जा. तेवढं स्वर्गातील देव होते ते काय म्हणले, जाता जाता काय करा म्हणले, आमच्या घरी येऊन जा म्हणले का नाही. हे पण तुम्हाला सांगितलं, म्हणजे तुम्ही तिथे जाणार असं तू म्हणतोय. कोण म्हणतात? भगवंत म्हणतात. जो वेदाचा वेदवक्ता, जो ज्ञानियांचा ज्ञानदाता, तो श्रीकृष्ण म्हणे भाग्यवंता ऐकेनीच भक्ता उद्धवा. श्रीकृष्ण वेदांचे रहस्य सांगणार. बघा, बघून कोण येतं वेदांचं रहस्य, म्हणजे वेदांना नेमकं काय सांगायचंय, ते गुह्य असणार. नेमकं काय गुह्य आहे का नाही, नेमकं वेदांना नेमकं काय म्हणायचंय ते सांगणारे भगवंत श्रीकृष्ण. व ज्ञानी लोकांना ज्ञान देणारा होता. बघा, आणि जे ज्ञानी होते म्हणजे ज्ञानाचे जे अधिकारी होते ना, त्यांना ज्ञान देणारा हा भगवंत, तो आपल्या भक्ताला म्हणतोय, म्हणजे उद्धवाला काय म्हणतोय ऐका. जे तू बोलिलाशी भावयुक्त
ते वचन तुझे सत्य सत्य, तेची माझे मनोगत जाण निश्चित निर्धारे. अरे तुझे भक्तीने बोललास ना, काय बोलला भक्तीने, की ते तुझे जे असणारे जे वचन त्रिवार सत्य आहे. तुझे बोलला सगळं ना. भक्ती म्हणजे काय, भगवंत कसा असतो, भगवंत भक्ताला कसा सहाय्य होतो, काय त्याच्यावर कसा कृपा करतो, तो किती दयाळू आहे, हे जे काही बोलला ना तू, हे सगळं सत्य आहे. माझे मनोगत खरोखर तसेच आहे, आणि माझे पण मनोगत काय तसेच आहे. आणि शेवटी काय म्हणला, मला सोडून तुम्ही जाऊ नका, तुमच्या चरणाच्या ठिकाणी मला आश्रय द्या. आणि माझी पण तीच इच्छा आहे, तुला सोडून जावाच नाही, माझ्या चरणाच्या ठिकाणी तुला आश्रय द्यावा, का नाही. मग माझी अवस्था जाश्वनिळा, ब्रह्मादी देवा सकळा, येथ आले होते मिळून मेळा, लोकपाळा समवेत. माझी स्थिती आता काय सांगू म्हणले, काय आहे माझी स्थिती, तू जाणतोस ना, तुला माहिती आहे आता माझी स्थिती काय आहे, आता मला कुठं जायचंय, मला काय करायचंय, सगळं तुला माहिती आहे. म्हणून शंकर ब्रह्मदेव इत्यादी सर्व देव येत, सगळं लोकपालासह ते इथे माझ्याकडे आले होते. तू ऐकले सगळं संवाद आमचा. मग येऊनी माझी घेतली भेटी, अपेक्षा जे होती पोटी, पुशली माझ्या प्रयाणाची गोटी, तिने तुझं मोठी अवस्था. आणि त्यांनी माझी भेट घेतली, आणि त्यांच्या मनामध्ये होतं की तुम्ही आता काय करावा, प्रयाण करून घ्या, म्हणजे काय, तुमचं इथलं अवतार कार्य संपवा आणि तुम्ही तुमच्या स्वस्थानाला निघून जावा. हा, आणि त्यांनी ते मला ते विचारले, आणि तो ते ऐकलं, म्हणून तुझं मन काय झालंय, तो काकुलतीला आलाय, का नाही, व्याकुळ झालंय तुझं मन माझ्या ठिकाणी घेता मला सोडून जाणार आहे म्हणून. समजते ना तुम्हाला मी बोलतोय ते. म्या वेगी यावे वैकुंठा, हे समस्ताशी उत्कंठा, आधी करून निळकंठा सर्व वरिष्ठा झालीशे. परंतु शंकर ब्रह्मदेव इत्यादी सर्व देवांना मी वैकुंठास लवकर यावी अशी उत्कंठा आहे. सगळ्यांची इच्छा आहे काय, लवकर मी तू निघावा, आता माझ्या घरी जावा, वैकुंठाला जावा. मया निष्पदितम हत्रम देव कार्यमशेषतः, यदर्थमवितीर्ण हमेशेन ब्रह्मानर्थित. श्लोक क्रमांक 2. ब्रह्मदेवाने मला प्रार्थना केली, म्हणून मी देवांचे कार्य करण्यासाठी अंशाने अवतीर्ण झालो. आता मी ते देवांचे कार्य पूर्ण केले आहे. आता मला काय सांगतेस भगवंत सगळं काय, ज्या लागी ब्रह्मोनी प्रार्थले, ते देव कार्य म्या संपादिले. अवतार नटनाट्य धरिले, ज्येष्ठत्व दिदले बळीभद्रा. ज्या कार्यासाठी ब्रह्मदेवानी माझी प्रार्थना केली होती, कुठलं कार्य, की देवानी मला काही प्रार्थना केली होती, त्यांनी मला कार्य सोपवलं होतं, कोणतं, की मनुष्य रूपाने तुम्ही लीला अवतार धारण करा मृत्यू लोकावरती. आणि बलरामाला मोठा भाऊ केलं, आणि त्याचा मला बारक भाऊ करण्याची त्यांनी विनंती केली. ज्येष्ठ कनिष्ठ भावना, दोघा माझी नाही जाना, कृष्ण आणि संकर्षणा एकत्माता निजांशे. पण तसं जर पाहिलं तर जरी तू माझा मोठा भाऊ असन आणि मी त्याचं लहान झालो असलं, तरी वास्तविक पाहता आम्ही दोघं एकच आहेत. मी आणि संकर्षण, म्हणजे मी भगवान श्रीकृष्ण आणि तो संकर्षणाचा अवतार, आम्ही दोघं कसं आहोत, एकच आहोत. दिसायला जरी वेगळं वेगळं दिसत असलो तरी असायला मात्र आम्ही दोघं एकच आहोत. कुलम वैशाप निर्दग्धम, नक्षत्र न्यहानी विग्रहात, समुद्र सप्तेमाहेतम पुरीच प्लायष्यते. हे श्लोक क्रमांक 3. शापाने दग्ध झालेले हे कुळ आपसात कलह करून नाश पावेल, आणि समुद्र 7व्या दिवशी ही नगरी बुडून टाकील. उरले असे आमुचे कुळ, शाप निर्गंध केवळ, अनन्य विग्रह सकळ कलहामुळे नाशेल. काय म्हणले, विप्र शापाने, आता विप्राचा शाप म्हणले आमच्या कुळाला, आणि त्याच्या शापामुळे जवळजवळ सगळं दग्ध झालेले आहेच. आता का नाही, सगळं जळून झाले जवळजवळ बऱ्यापैकी. आता ते बांधून काय होईल, आता जे राहिले यांच्या शापामुळे काय होते, ते आता ते कुठे गेलेत, कुठे गेले ते, आता ती द्वारका नगरी सोडून गेले ना, सगळे सोडून गेले ते, का नाही. आता त्यांचं काय परस्परांचं मध्ये तिथं त्यांचं काय वाद होईल त्यांचे, आणि प्रभा क्षेत्रामध्ये गेलेत ना तिथं, आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांची आता काय होते, एकमेकाला ते मारतील आणि ती नष्ट होऊन जातील. आता ही खेळलेलंच आणि ते होणारच म्हणले. आता मग भूमी मागुनी समुद्रापाशी, म्या रचले द्वारकेशी, मज गेली या निजधामाशी, तो 7व्या दिवशी बुडवेल. आणि मी काय केलं होतं, समुद्राजवळ भूमी मागितली होती, म्हणजे काय, हे समुद्र देवा, मला तुझ्या ठिकाणी मला थोडीशी जागा दे मला राहण्यासाठी.
का नाही. म्हणून त्यांनी मला भूमी दिली होती आणि त्या ठिकाणी मी द्वारका नगरीची रचना केली. आणि आता मी जर वैकुंठामध्ये निघून गेलो तर मी गेल्यापासून 7व्या दिवशी समुद्र ह्या द्वारका नगरीला पाण्यामध्ये परत बुडून टाकणार. म्हणजे त्यांनी जी मला जागा दिली होती ती जागा परत आपल्या माघारी घेणार. याहर्वायाम मयाम त्यक्तम लोक हेम नष्ट मंगलः भविष्याच्या चिरास्तधातों कलीनापी निराकृता. श्लोक क्रमांक 4. हे साधू स्वभाव उद्धवा, ज्या दिवशी मी इहलोक सोडलेला असेल त्या दिवशी हा सर्व लोक मंगल ताररहित होईल व कली त्याचे सर्वत्र आक्रमण करील. एक उद्धवा हित गोष्टी म्या सांगेली या सृष्टी थोडी याची काळा पाटे नष्ट दृष्टी जन होती. हे उद्धवा, माझे जे हितवचन ऐक. बघा, माझे हिताचं काही जे वचन आहे ना, म्हणजे बोललंय ते तुला मी सांगतो. म्हणजे ऐक, मी काय सांगतोय. ही ज्यावेळेस मी सगळं हे जग सोडून जाईन ना, ही सृष्टी सोडून जाईन, त्या थोड्याच काळाने लगेच काय सगळे लोक विवेक शून्य होतील. म्हणजे लोकांच्या ठिकाणी विवेक शिल्लक राहणार नाही. आज मी आहे म्हणून काही सगळा बऱ्यापैकी लोकांच्या ठिकाणी विवेक आहे. अजून चांगलं वाईट त्यांना कळत आहे. चांगलं राहिलं पाहिजे ना, का नाही, वाईट नको वागायला हे लोकांना कळत आहे. कुठपर्यंत मी आहे तोपर्यंत. अधर्म वाढेल प्रबळ लोक होतील नष्ट मंगळ ते अमंगळतेचे मूळ एक समूळ सांगेन. अरे म्हणले, हा धर्माचा फार मोठा वाढ होईल. काय होईल म्हणले अधर्माचा? हा धर्माची फार मोठी वाढ होईल. म्हणजे काय, अधर्म वाढायला लागल, लोक नष्ट होऊन जातील. म्हणले सगळे लोक काय होतील, सगळे नष्ट होतील आणि सगळा मंगळ होईल. म्हणले या मंगळाचे मूळ मी तुला सांगतो. बघा, सगळं हे काय होणार आहे मी गेल्यानंतर तुला सांगतो. म्हणले ऐक. मज नादत या सृष्टी कली उघडू न शके दृष्टी मज गेली या पाठे तो उठेल. मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत कसलीही त्याच्याकडे कलीची त्याच्याकडे पाण्याची छाती नाही. का म्हणले, आता कलियुग सुरू होणार आहे. म्हणजे आता मी गेलो ना, कलियुग सुरू होणार आहे. आणि आता जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कलीचं यांच्याकडे पाण्याची ताकद नाही. का, कारण मी इथं आहे. आणि मी एकदा गेलो की त्याचं लगेच त्याचा कार्यक्रम, त्याचं राज्य सुरू झालं. मी तुम्ही जाताच तू एकदम उठाव करेल. मग आता त्याचं काम काय, आता कलीचं आपल्याला माहिती आहे, येईल पुढे ते. पण आता बघा, मग कली वाढेल अतिविषम ब्राह्मण सांगते येईल स्वधर्म स्वभावे नावडे दान धर्म क्रिया कर्म दंभार्थ. कली फार प्रबळ झालाय. म्हणले कली काय झालं, म्हणले फार प्रबळ झालेला आहे आणि ब्राह्मण स्वधर्म सोडतील. म्हणले बघा, आता मी गेल्यावर कली येईल, तो प्रबळ होईल आणि काय करतील, ब्राह्मण सुद्धा का आपापला आचार सोडून देतील. स्वधर्म सोडतील म्हणजे काय, आपापला आचार. ब्राह्मणांचा जो आचार आहे, आचार म्हणजे त्यांचं राहणं वागणं बोलणं का नाही, हे सगळे ते सोडून देतील. म्हणून त्यांना मनापासून दान धर्म आवडणार नाही. त्यांना आवडणार नाही मनापासून काय आपण दान करावा का नाही, धर्म करावा. फक्त करायचं आता कसं, पैशासाठी करायचं सगळं. आता शास्त्राने सांगितलंय म्हणून आपण करायचं, हे राहणारच नाही. म्हणले काय, सगळं हे सगळं काय होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल. आणि ते सगळं करतील, पण कसं करतील, क्रियाकर्म करतील सगळे. बघा कसं आहे, आता हे चाललंय ना सगळं, मागून आलंय म्हणून पुढे चाललंय. पण मागून येण्याचा जो हेतू होता, त्याच्या मागचं जे कारण होतं, काय होता हेतू, की हे सगळं करत असताना त्या जीवाने भगवंताच्या नामाची, भगवंताची प्रेमाची त्याला गोडी लागावा, हा हेतू होता त्याच्या मागचा का नाही. आणि हा हेतू असल्यामुळं हे सगळे शास्त्राने नियम घालून दिलेले होते, वेदांनी नियम घालून दिलेले होते. त्या नियमाप्रमाणे आचरण करायचं, चालायचं, बोलायचं, हे सगळं त्यासाठी चालत आलेलं आहे. पण आता काय झालंय, फक्त क्रिया मात्र तेवढी राहिली. बरं का, क्रिया काय झाली, ती क्रिया त्यातली तेवढी राहिली. बाकीचं जे त्याचा जे हेतू आहे, हेतू मात्र विसरून गेले लोक. हेतू काय विसरून गेले. म्हणजे की आता समज आपला ही सप्ताह येतं, सप्ताह करायचा. काय करायचं, सप्ताह 7 दिवस त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. काय करायचं, पारायण त्या निमित्तानं तरी ते भगवंताची गुढी त्याला लागेल. ते निमित्त आहे ना. वैष्णव मेळावा करायचा, काय करायचा, त्या तरी त्याला, त्या निमित्तानं तरी त्याला समजेल बाबा आपण आपलं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. सद्गुरूची कृपा प्राप्त करून घेतली पाहिजे. त्याने आपलं काय होईल, आपलं कल्याण होईल. हा हेतू ह्याच्या मागचा सगळा. पण म्हणजे काय झाले, हा कलियुग सुरू झाला ना, हा हेतू बाजूला राहील आणि जे नुसतं क्रिया ना, क्रिया पुढे चालू राहतील. फक्त कशासाठी राहतील चालू, फक्त मान धंब का नाही, याच्यासाठी राहतील ते. मग त्याच्यामध्ये काय करायचं, त्या क्रिया करायच्या, पण कशासाठी करायच्या, मग जो करणार असेल ना, मग त्याचं मान वाढणार, त्याचं नाव लौकिक होणार का नाही.
आणि कसं त्याला दंभिकपणा राहणार त्याला, म्हणजे त्याच्यामध्ये त्याला त्याचा कळवळ राहणार नाही, त्या ठिकाणी त्याला तळमळ राहणार नाही लोकांच्या उद्धाराची, लोकांचं कल्याण व्हावं म्हणून. आणि त्यामुळे ह्या सगळ्या क्रिया राहतील, त्यामुळे मानदंभ वाढल. न वस्तव्यम तैवह्यम मयाम त्यक्ते महितले जनो धर्म रुचिर भद्रम भविष्याते कलयुगे. हे श्लोक क्रमांक 5. मी पृथ्वी तर सोडून गेल्यास तू इथे राहू नकोस. हे शुभ स्वभाव उद्धवा, कलियुगात लोकांच्या धर्म करण्याची आवड वाढेल. बघा काय सांगते श्लोकामध्ये, बघा. म्या सांगिली या महितळी प्रबळ बळे वाढेल कळी, आजीची तुवा निघीजे तत्काळी जव तू काळी नातळे. अरे ही पृथ्वी म्हणजे कोणती, ती जागा सोडून गेल्यानंतर, कुठली द्वारकेची जागा, ही मी सोडून गेलो ना, कारण ही हा कली फार प्रभावी म्हणले. जोपर्यंत कलीचा प्रभाव पडलेला नाही ना तोपर्यंत तू तात्काळ इथून निघून जा, तोपर्यंत तू काय करीतून निघून जा. काय म्हणजे हे कुठून, ह्या पृथ्वीवरूनच तू निघून जा म्हणले. मग कळे आतळेल जेव्हा जनी अधर्म वाढेल तेव्हा, कुवेदेच्या उठेती हवा सैंग धावा निंदेच्या. काय होईल म्हणले, कली वाढला की लोक जास्तच अधार्मिक होतील. म्हणजे वास्तविक पाहता लोकांचा दोष नाही, हा दोष कोणाचा आहे, कलीचा आहे. कली प्रबळ झालाय म्हणून लोक तसे वागायला लागलेत. त्या लोकांना काय नाव ठेवायचे उगाच, सांगा बरं. पण त्यामुळे लोकांचं हित होत नाही ना, कारण लोक काय झाले त्याच्या प्रभावाखाली आले ना, आणि त्याच्या प्रभावाखाली येऊन त्याला जसं वागते ना तसं ते वागतात. आणि तसं ते वागल्यामुळे काय करते, त्यांचं म्हणजे जो वागतो त्याचं काय होतं, स्वतःचं नुकसान होतंय का नाही, त्याचं कल्याण होत नाही. अधर्माने ते वागायला लागले, म्हणजे अविद्याचा लोकांना आवडू लागेल. म्हणजे लोकांना काय वागायला लागलं, आता काय आवडायला लागलं, अविद्या. म्हणजे अज्ञानात लोकांना बरं वागतंय. मग आता कुणाला म्हणलं ना अरे माळ घाल नामस्मरण, ती कुणी करावा, आणि पैसे कुणी कमायचे, चांगले चांगले विषय भाऊ जन्माला आले म्हणले आपण एकदा जाता काय परत आपल्याला मिळणार आहे का तवा मनुष्य जन्म, का नाही. मग आता खायचं प्यायचं राहायचं आईश करायचे, ही काय म्हणले असलं माळ घाला नामस्मरण करत, का नाही. म्हणजे काय झालं, त्यांच्या ठिकाणी भ्रम वाढत चालला, त्यांच्या ठिकाणी अज्ञान वाढत चाललं, आणि तेच लोकांना आवडायला लागलं, का नाही. विषाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू तो विषय गोडू जीवाशी झाला. अशी जीवाची अवस्था झाली. कोणामुळे झाली ती, तर त्या कलीमुळे झाली, भगवंत सांगतात. आणि लोक पायजा लावून निंदा वचन बोलू लागले. कसे लावून, पायजा लावायच्या, चल मी फसवतो त्याला, मी असं करतो, मी तसं करतो, का नाही, पायजा लावून. असे लोक काय अधर्माने वागायला लागले. म्हणजे लागतील म्हणले, काय होते, अधर्माने वागू लागतील मी गेल्यानंतर. मग न लबे स्वार्थाची कवडे, तरी करती निंदेच्या कोडे, आयशी कलियुगे वस्ती कुडे, तू अर्थ घडी न राहावे. म्हणून एक दमडीची जरी स्वार्थ साधत नसला तरी लोक निंदेच्या राशीत जणू रस्ते, काय म्हणजे निंदेच्या राशीत रस्तील. म्हणजे समज आता मी आहे आणि माझ्याकडून जर कोणाचा फायदा होत नसेल ना, थोडा पण फायदा होत नसेल ना, तो लोक मला काय करतील, लगेच पार म्हणजे निंदा करून मला पार येडा करून टाकते सगळे. का, कारण माझ्यापासून काही त्यांचा फायदाच नाही ना, काय. म्हणजे उदाहरणार्थ दिलं बरं तुम्हाला, म्हणजे दमडीचा जर स्वार्थानं साधन नसला, दमडी म्हणजे काय, एक पैसा एवढं जरी आपल्याला काय त्याचा फायदा होत नसेल एखाद्याकडनं, तर ती काय करतात, त्याची निंदा करत राहतात, त्याला नावं ठेवीत राहत्याल. आणि हे सगळं होण्याचं कारण म्हणजे कलियुग, का नाही. कारण या कलियुगामध्ये लोकांची वृत्तीच अशी होणार आहे. म्हणून पुढं तू इथं अर्ध घटी काही तू या ठिकाणी राहू नको. तू जर राहिला तर तुझ्यावर कलीचा प्रभाव पडल आणि तू स्वतः तसंच वागायला लागतील. म्हणून त्वाम सर्व परित्यज्यम स्नेहम सोजनम बंधुषु मय्या वेशे मनाहा सम्यक समद्विग विचरस्वगाम. श्लोक क्रमांक 6. परंतु तू आप्तजन बंधू यावरील सर्व स्नेह टाकून आणि आपले मन स्थिरपणाने माझ्या ठिकाणी स्थापन करून तसे सर्वत्र समत्व दृष्टी ठेवून पृथ्वीवर संचार करावा. काय सांगते भगवंत, काय कर म्हणले, तू आता कली तर इथं राहणार आहे म्हणले. आणि जर तुला वाटत असेल की कलीने आपल्यावरती प्रभाव करू नये, कलीचा आपल्यावरती प्रभाव होऊ नये, तर काय कर म्हणले, तू उद्धवा तू या लागी येथून निघावे वेग वेगे, एकलाची अंगो वांगे हिता लागे सर्वथा. काय कर म्हणले, हे उद्धवा, जर तुला वाटत असेल आपल्या हित व्हावा, तू काय करीतून लगेच एकट्याच ताबडतोब निघून जायचं, इथं थांबू नको, का नाही. इथून लगेच निघतो म्हणले. आणि धनधान्य समृद्धीशी सांगावे सोजन गोत्राजांशी, भात्रा दुहिता निज भगिनीशी श्री पुत्राशी त्या जावे. काय कर म्हणले, तू तुझं धन तुझं धान्य हे सगळं सोडून दे म्हणले, तुझं ऐश्वर, का नाही. आप्त सोजन म्हणजे तुझे नातेवाईक का नाही, तुझी भाऊकी नातेवाईक, तुझे भाऊ तुझी भगिनी, का नाही, तुझी बहीण,
स्त्री, तुझी बायको, तुझी मुलं, तुझ्या मुली ह्या सगळ्या सोडून दे म्हणले. यांचा विचार करू नको. म्हणजे आधी काय केलं पाहिजे ना आपल्याला आता? मग तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय का नाही? का नाही काय सांगितलं तुकाराम? ते सांगितलंय ना, धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पेशून सर्व मिथ्या हे जाणून मग शरण निघारे देवाशी. आणि भगवंतांनी काय सांगितलं तेच सांगितलं उद्धवाला. काय सांगितलं? तू ह्याचा विचार करू नको म्हणले, सोडून दे म्हणले यांचा सगळ्यांना. त्यांचा विचार करू नका अजिबात, निघ तू लगेच आता. स्नेह ठेवणी घरदारी अंगे तू जरी निघलाशी बाहेरी तरी त्यागाची कठीण भारी अनर्थकारी होईल. अरे तुझं घरदारावर तुझं प्रेम ठेवलं तू आणि त्यांना तुझं मला नाही त्यांना सांगून येतो मी आता का नाही. नुसतं ती आणि जर बाहेर पडशील तर ते मात्र तुला काय करतील, असं हे अनर्थकारक होईल. तू त्यांच्यापासून जाऊ शकत नाही का? माझी बायको, माझी मुलं मी कसं सोडून जाऊ आता? आणि मग मी गेलो त्यांचं कसं होईल? आणि मग मी निष्ठून जायचं आणि मग वागा यांचं कसं कसं काय ना? विचार करून जमन का? बघा भगवंतांनी काय सांगितलं उद्धवाला, विचार करू नको बायका पोरांचा. आणि तू त्यांचा विचार करीत बसला ना, तू बाहेर पडणार नाही यांच्यातून. पण पडतो का माणूस बाहेर? नाही ना. बायको काय म्हणते, नाही नाही मग तुम्ही गेले मग आमचं कसं व्हायचं? आणि असं सांगितलंय करायला का? मुलं काय म्हणतात, आणि तुम्ही गेले आमचं कसं व्हायचं? मग आमचं कुणी बघायचं आणि आम्ही कसं राहायचं? कुणाचं काही राहतं का? म्हणून भगवंताने काय सांगितलं, तू त्यांच्याकडे जाऊच नको म्हणले. तुझं गेला ना तर त्यांच्यापासून तू निष्ठू शकत नाही, अनर्थ होईल म्हणले तुझा. मग आधी समोर स्नेह सांगावा पाठी अभिमान ही दंडावा वासना जट्या जोंत मुंडावा मग सांगावा आश्रम. बघा याला म्हणायचं वैराग्य. याला काय म्हणायचं? वैराग्य. नुसतं बोलणारे आपण लय गप्पा आणणारे लयच आपण का नाही. म्हणले काय घन धन दारा पुत्र सगळं सोडून द्यायचं म्हणले का नाही. सगळं मिथ्या समजायचं आणि मग शिरण बघून चाल देवाला जायचं. पण तसं होतंय का? अरे म्हणले तू काय कर, प्रथम सगळा स्नेह सोडावं म्हणले. म्हणजे काय? सगळ्यावरचं जे प्रेम असतं ना, तुझं धनावरचं, तुझं इष्ट ऐश्वर्यावरचं, तुझं नातेगोत्यावरचं, पाहुण्यारावल्यावरचं का नाही, बायको मुलं बहीण आजी आई वडील का नाही, ह्या सगळ्यावरचं प्रेम तू सोडून दे आधी. प्रेम सोडावं सांगितलं बरं का. प्रेम आपण प्रेम धरतो पण संबंध सोडून देतो ना का नाही. त्यामुळे आपलं हे होत नाही. मग काय करतो? नंतर अभिमानाचा त्याग कर. मग अभिमानाचा त्याग कर. मी कोणतरी असं आहे, मी कोणतरी तसं आहे का नाही, हे सगळं सोडून दे. वासना रूपी जाट्याचे मुंगन करावे. म्हणजे काय करावा? वासना सगळ्या नष्ट करावा आणि मग काय करावा? तो हे आश्रम सोडावा. आपण काय करतो? ते हे सगळं सोडून देतो आणि हे सगळं घेऊन जातो तिथं. जे सोडायला पाहिजे ना ते सोडत नाही आणि जे नाही सोडायला पाहिजे ते सोडून देतो आणि सगळं घेऊन जातो. वासना आपल्या बरोबर असतात का नाही. आपल्यावर काय असतो? स्नेह आपल्यावर असतो. आणि मग आपण तिथं गेलो बसलो तर काय होतं? सगळं तिथं आपल्याला राहून देत नाही अजिबात. जा बरं आपण तीर्थयात्रेला गेलो आपण एक दिवस, एखाद्या दिवशी 8 दिवस तीर्थयात्रेला गेलो आपण. मला सांगा बरं, जर तीर्थयात्रा करत असतो तरी आपल्या चित्तामध्ये काय असतं? आता लोक घरी जायचं परत आणि मग घरी निघाला की तळमळ कुठे आपल्याला? घरी जाण्याची का नाही. म्हणजे आपण जरी तीर्थयात्रेला गेलो असलो पण आपल्या तीर्थामध्ये काय सगळ्या वासना येतात. कोणत्या? माझं घर आहे, माझं नातगोत आहे, माझी सासू आहे, माझी सून आहे का नाही, माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे का नाही, माझी पत्नी आहे, माझं भाऊ आहे, सगळं स्नेह आहे का नाही. माझं घर आहे कुठेतरी, माझं ऐश्वर्य आहे का नाही, धन आहे, माझं धन आहे, परत जमीन जुमला आहे, सगळे असं स्नेह आपल्या ठिकाणी आहे का? आहे का नाही. मग तो हाच स्नेह असल्यामुळे आपल्याला काय होत नाही? त्या भगवंताचं प्रेम लागत नाही, त्या भगवंताची भक्ती आपल्याकडनं होत नाही. म्हणून भगवंतांनी काय सांगितलं उद्धवाला, आधी हे सगळं तू सोडून दे का नाही. त्याच्याशिवाय वैराग्य तयार होत नाही. होतं का वैराग्य तयार? नाही ना. तुम्ही जर सगळे सोडून धरून चालले तर तुम्हाला जाऊन देते का? अहो ज्या वेळेस तो हो काय त्याचं राजाचं नाव नवनाथ ग्रंथामध्ये आला विषय देऊ. नाही 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 तो राजा सोडून चालला होता. त्याला किती बायका होत्या? गोपीचंद राजा का नाही. गोपीचंद राजा निघाला होता तेव्हाच. त्याच्या बायका त्याला जाऊन देत होते का? त्याला सांगायच्या तुम्ही नका ना जाऊ, तुम्ही ते झोपडी बांधून राहा, तुम्ही तिथे काय करा, तुम्हाला करायची साधना तुम्ही तिथे साधना करा, आम्ही तुम्हाला सगळी सुख सुविधा पुरवू म्हणले का नाही. आमची कमी कमी आम्ही तुम्हाला पाहू का नाही, आमचं पण आम्ही आनंदाने राहू, पण आम्हाला सोडून नका जाऊ. तुम्ही काय सोडून जायची काय तुम्हाला गरज आहे का नाही. म्हणजे ते जाऊन देत होत्या का सांगा बरं? नाही जाऊन देत त्या. का जाऊन देत नाहीत? कारण ही मुळच नातं गोत आहे. मध्ये नातं असतं ना, ही गोत्यामध्ये आणत असतं. सोमन बाबा सांगतात बघा, नातं नाही म्हणायचं नाही, नातं गोत्यामध्ये आणतं म्हणून त्याला म्हणायचं नातं गोत का नाही. तसं भगवंतांनी सांगितलं उद्धवला, तू आधी सगळं सोड म्हणले. हे सगळं स्नेह वगैरे तुझं असं ना काय, हे सगळं सोडून दे. त्याच्याशिवाय पुढच्या गोष्टी होऊ शकत नाही. आपण तर सगळं धरून चाललंय, कसं काय आपल्याला साध्य व्हायचं? स्नेह कैशेनी सांगते
अभिमानू कैशनी दंडे, हे तुझं वाटेल साकडे, तरी रोकडे प्रेशी. मग स्नेह कशाने सुटेल? आता तू नुसतं तू नुसतं सांगतोय स्नेह सोडून दे, स्नेह सोडून दे. आपण पण सांगतो लोकांना का नाही, प्रवचनामधून, ह्याच्यामधून, कीर्तनामधून. हे सगळं काही सोडलं पाहिजे, सगळं मायाजावर सोडून दिलं पाहिजे, हे प्रेम सोडलं पाहिजे. इथं कुणी कुणाचं नाही. चुकतंय का कोणाचं सांगा बरं? सांगणाऱ्याचं तरी सुटलंय का? आणि ऐकणाऱ्याचं तरी सुटलंय का? ऐकणाऱ्याचं पण नाही सुटलं आणि सांगणाऱ्याचं पण नाही सुटलं. मग हे सोडायचं कशाने? आता बघून तर सांगते कशाने सुटेल हे. हा, अभिमान कशाला कसा टाकता येईल बरं? ठीक आहे, म्हणजे अभिमान सोडून द्यायचा. अभिमान गेला तो काय म्हणे देवाची झाला. अरे पण गेला, पण कशाने गेला अभिमान? अभिमान गेला पण कशाने गेला? कोण सांगते का कसा घालवायचा ती? कशाने गेला? तर याचा तुला प्रश्न पडला असेल ना, तुला स्पष्टपणे सांगतो, मला स्पष्ट शब्दामध्ये सांगतो कसं सोडायचं का नाही, याचा अभिमान कसा घालवायचा तुला सांगतो, ऐक म्हणले. आता माझे स्वरूप जे सर्वगत, ते ठेवून या चित्त, सावधाने सुनिश्चित राहावे सतत निज स्वरूपी. काय कर म्हणले? माझे जे सर्वव्यापी असणारे स्वरूप आहे ना, मी कसा आहे म्हणले, आधी ही जाणून घे म्हणले. आधी मी कसा आहे ते जाणून घे म्हणले. कसं आहे? मी सर्व व्यापक आहे, मी नाही अशी जागा नाही म्हणले कुठं. मी नाही अशी जागा कुठे नाही, असं माझं स्वरूप आहे. आणि त्या ठिकाणी तुझं चित्त स्थिर कर म्हणले. कुठे चित्त स्थिर करायचं? हा सगळा भगवंतच झालाय आता. भरला घनदाट हरी दिसे का ना, हा सगळा कोण दिसतोय आता? हरी दिसायला लागलाय. अशा ठिकाणी चित्त ठेवायचं म्हणले. आणि ते पण कसं? सावध, म्हणजे त्या ठिकाणी आपलं चित्त बाजूला गेलं नाही पाहिजे. आता आपल्याला आता प्रवचन चाललंय, कीर्तन चाललंय, आपण ऐकतोय, आपल्याला महाराज सांगतोय हा सगळा परमात्माचे भगवंत आहे, सगळं आपण ऐकतोय, आपल्याला वाटतं खरंच सगळं देव आहे, सगळं भगवंत आहे. आणि कीर्तनामधून उठलो आपण, थोडस बाहेर गेलो देव गेला कीकडे, सांगणाऱ्या कीकडे गेला ना, आपण कीकडे चाललो आपण परत कुठं? पाहिजेच राड्यामध्ये चाललो आपण. मग मेळ बसन का आपला? सावध म्हणले. आता तू ऐकलंय ना, आता तुला माहित झालंय ना, तू कुठे जरी गेला तरी हे विसरायचं नाही, असं सावध राहायचं म्हणले. असा निश्चय कर म्हणले बुद्धीचा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशव राजे सकळ सिद्धी, असा बुद्धीचा निश्चय कर म्हणले का नाही. सदा सर्वदा आत्मस्वरूपातच राहा. म्हणजे काय करतो? आत्मस्वरूपामध्ये सदा सर्वदा राहा. म्हणजे काय? तो परमात्मा मीच आहे, मी सोडून दुसरं काहीच नाही, सगळं माझं स्वरूप आहे, अशा आत्मस्वरूपाच्या विचारामध्ये तो राहा म्हणले. कसा राहा म्हणले? स्वरूपाच्या विचारात तो राहा. मग तये स्वरूपी चित्ता, निर्धारेशी धारण धरिता, निज भावे तन्मयता तद्रुपता पावेल. मग त्या स्वरूपामध्ये निर्धाराने चित्त दृढ ठेवले. बघा, असं निर्धार करायचा की ते आत्मस्वरूप माझं आहे आणि त्याच्यामध्ये चित्त ठेवायचं. काय? तुम्ही आहे, तुम्ही आहे, तुम्ही आहे, मी सोडून दुसरं कुठे नाही. हा ध्येय म्हणजे मी नाही, ही उपाधी मी म्हणजे नाही, हा ध्येय जड आहे का नाही, माझं स्वरूप आत्मस्वरूप आहे. अशा विचारामध्ये का नाही त्या स्वरूपाच्या ठिकाणी चित्त दृढ ठेवायचं. म्हणजे काय होतं? भक्तीमध्ये तन्मयता येते. भक्ती काय होतं? भक्तीमध्ये मन तन्मय होऊन जातं, म्हणजे ते मन त्याच्याशी एकरूप होऊन जातं. मग त्या भक्ताला, त्या साधकाला त्या भगवंताची गुढी लागून जाते, त्याच्या नामाचं प्रेम लागून जातं. त्यामुळे तो साधक, तो भक्त त्याला सोडत नाही. म्हणजे काय झालं? तो त्याच्याशी आता तन्मय होऊन गेला, एकरूप होऊन गेला. भुंगी जड किती मुड, ध्याने तद्रूप होय दृढ, अभ्याशी काही नाही अवघड, तो अभ्यास गुढ विषेद केला. अरे भ्रमरी जड असते. भ्रमरी कशी असते? जड असते. आणि आळी मूड असते. भ्रमरी जड म्हणजे कसं आहे? केवढी सांगा बघ तुम्ही. भ्रमरी म्हणजे ती गांधीन माशी. आणि आळी कशी आहे का नाही? मूड म्हणजे आज्ञेने इडी. पण ती आळी भयापोटी काय करते? भ्रमराचे सतत ध्यान करीत असते. पण ती काय करते? ती माशी त्या आळीला घेऊन जाते, घर करते, त्या घरामध्ये नेऊन ठेवते आणि सारखं काय करते? तिला डंक हाणते. आणि डंक हाणल्यावर त्या आळीच्या अंगाची आग होती सगळी. आणि मग तिला काय होतं? आगाची आग झाली की, ती सगळ्या अंगाची आग झाली की ती काय होतं? तिला असं वाटतं आता येईन ती आणि मला डंक मारीन, आता ती माशी येईन मला डंक मारीन. म्हणजे तिचं काय होतं? तिला चित्तामध्ये सतत ते गांधीन माशी राहते का नाही, ती कुंभारी माशी ती राहते सतत चित्तामध्ये. त्यामुळे काय होतं? तिला ती आळीच काय होती? ब्रह्मरी होऊन निघून जाते. ही कशाने झालं सगळं? सतत त्याचा अभ्यास केल्यामुळं, त्याचं स्मरण केल्यामुळं, त्याचा ध्यास घातल्यामुळं काय झाली? ती स्वतःच ते गांधीन माशी होऊन गेली का नाही. म्हणून अभ्यासाने कुठलीही गोष्ट असाध्य नाही. असं नाही की अभ्यास केला आणि ती गोष्ट प्राप्त झाली नाही, पण खरोखर मनापासून जर अभ्यास केला त्या गोष्टीचा तर ती गोष्ट सहज प्राप्त होत असते. म्हणून तू काय कर? याचा अभ्यास कर की ते आत्मस्वरूप मी आहे आणि मी आहे आणि मी सोडून दुसरं काहीच नाही, याचा तू काय कर? अभ्यास कर. आता हा तरी आपलं काय चाललंय? अभ्यासच चाललंय ना, हे चाललंय ते आपलं सगळं. बरोबर आहे का नाही? मग आता माझे स्वरूप ज्ञान घन,
ध्याता जीव सोय सज्ञान या स्थिती करिता ध्यान सहज जाणे तद्रूप. माझे स्वरूप कसं आहे, ज्ञान घन आहे. ज्ञान घन म्हणजे माझं स्वरूपच ज्ञान आहे. बघा, ज्ञान म्हणजेच माझं स्वरूप आहे. ज्याला आपण आत्मज्ञान म्हणतो ना, आत्मज्ञान म्हणजेच तो भगवंत आहे. म्हणजे माझे ध्यान करणारा जीव स्वतः सज्ञानी होतो. काय होतो? आता मला सांगा बरं, जर मी ज्ञान स्वरूपच आहे तर माझं जे माझ्या स्वरूपाचं जे ध्यान करेल तो कोण होऊन जाईल? तू ते स्वरूप होऊन जाईल का नाही? राम राम म्हणता रामाची व्हायचे, पदी बसून पदवी घ्यायचे का नाही? म्हणजे ज्याने रामाचं स्मरण केलं तो राम झाला का नाही? ज्याने भिंगुर्तीचं काय ते आपलं त्या गांधी माशीचं काय केलं, ध्यान केलं, ती गांधी माशी होऊन गेली. मग आपण जर ब्रह्मस्वरूपाचं ते ज्ञानाचं ध्यान केलं, आपण ज्ञान स्वरूपाचा आपण विचार जर केला तर आपण कोण होऊ? पण आपण विचार केला तर बरं का, नाही तर सत्संग चाललाय, प्रवचन चाललंय, तोपर्यंत आपण काय करायचं, याचा विचार करायचा आणि नंतर परत विसरून जायचं. असं नाही चालत. सतत अखंड राहिलं पाहिजे, तर आपण तसं होऊ. आणि माझ्याशी तादात्म्य पावतो म्हणजे काय, माझ्याशी तो एकरूप होऊन जातो. ते समसाम्य समस्त समत्व पावेले चित्त, तेने समभावे निश्चित, जेथीचा ते राहावे. काय कर, माझ्या ठिकाणी समदृष्टी असल्यामुळे, माझ्या ठिकाणी काय आहे, समदृष्टी. म्हणजे समदृष्टी म्हणजे काय, आता मी सोडून दुसरा कोणीच नाही असा त्याच्या ठिकाणी समदृष्टी झाली. म्हणजे कोण? हा सगळा परमात्मा दिसायला त्याला. आता ववाळू गे माय, आता कोणा ववाळू, जिकडे पाहावे तिकडे सगळा कोण दिसतोय? कुठं पाहिलं तरी कोण दिसतोय? सगळा भगवंत दिसतोय. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठलची. सगळा कोण झाला? विठ्ठलच झाला. म्हणजे अशी समदृष्टी माझ्या ठिकाणी त्यांनी ठेवल्यामुळं भक्ताचे चित्त काय झालं? समत्व प्राप्त झाले. ते चित्त काय झालं? त्याचं समत्व प्राप्त झालं. म्हणजे काय झालं? तिच्या चित्तच ते स्वरूप होऊन गेलं. आता स्वरूपमय होऊन गेलं चित्त. चित्त काय झालं? म्हणजे मन काय झालं? मन उन्मन झालं. म्हणजे मन काय झालं? त्याच्याशी एकरूप होऊन गेलं. चित्त त्याच्याशी एकरूप होऊन गेलं. आणि त्या साम्यवृत्तीतच भक्ताने निर्धारित राहावे. बघा, आणि अशी एकदा त्या स्थिती त्याची झाली त्या मनाची, त्या चित्ताची, मग त्याने ती स्थिती परत सोडायची नाही. सतत त्या चित्ताच्या स्थितीमध्ये तो राहायला पाहिजे. आधी गृहाश्रमाते त्यागावे, मग म्या मनशी कोटे राहावे, ऐसे मानशील स्वभावे, ती विखी बरवे परेशी. मग आता भगवंत म्हणते, तू बघ दवा, हा तू मला आणखी प्रश्न विचारशील. म्हणजे काय? तू म्हणशील हे गृहस्थ आश्रमाचा त्याग करायला तुम्हाला सांगितलाय, मग मला सांग बरं, गृहस्थ आश्रम म्हणजे घर सोडून द्यायचं, बायको सोडून द्यायची, मुलं सोडून द्यायची, सगळं नातं गोतं सोडून द्यायचं, ऐश्वर सोडून द्यायचं. मग मी राहायचं कुठे नेमकं? आता खायचं काय मी? काय प्यायचं काय मी? का नाही? अंग अन्न वस्त्र निवारा मला कुठून मिळायचा? असा तुला प्रश्न पडेल म्हणले तर सांगतो. म्हणजे ऐकतो आता काय करायचं ते. तुला असा प्रश्न पडेल ना, तर मी राहू कुठं? कारण असं अन्न वस्त्र निवारा हे कसं काय मला प्राप्त होईल? मी तो गृहस्थ आश्रमी. मग तुला सांगतो म्हणजे ऐक, असा प्रश्न तुला पडेल. म्हणजे भगवंताला प्रश्न पडला की तू असं मला म्हणशील. मग स्वरूप साम्य समदृष्टी, समभावे विचारे सृष्टी, निवासस्थानाची अटाटे सर्वता पोटी न धरावी. समदृष्टी म्हणजे काय झाले? आता दृष्टी सम झाली. म्हणजे आता एक भगवंतमय सगळं तुझं दृष्टी झालेली आहे. त्यामुळे अर्थात स्वरूपता माझ्याशी साम्य असेल. म्हणजे काय झालं? स्वरूपाने तू आता माझ्याशी एकरूप झालाय. त्यामुळे तुला आपल्या निवासस्थानाविषयी मुळेच काळजी करायला नको. मग सांग बरं, जर सगळ्या ठिकाणी तूच आहेस, मग आता तुला राहायची, खायची, प्यायची काळजी करायची आवश्यकता आहे का? आपल्याला किती काळजी आहे आपली? आपण नुसतं गप्पा आणतोय. सगळं भगवंताची, सगळं माझं स्वरूप आहे. आणि मग मात्र आपण इकडे मात्र चांगलं तटतोय का नाही? माझं घर येणं, मग माझ्यावर कशाला अतिक्रमण केलं, आणि माझं कशाला बांध पडला काय? इकडे मात्र आपण तटतोय. आणि भगवंताने काय सांगितलं? आता तुझं सगळं तूच झाला, सगळं माझं स्वरूप झालं, आता तुला कशाची काळजी म्हणली? म्हणून तू काळजी करत नको म्हणले अजिबात. का? कारण सृष्टी सर्वत्र समभावाने संचार कर. काय करतो? फक्त ह्या सगळ्या ठिकाणी सगळं मीच, तूच व्यापक भरलेला आहे. मीच आत्मस्वरूपाने सगळं व्यापक आहे असा भाव तुम्ही संचार कर. तू उपाशी राहणार नाही, तुला खाण्याची अडचण येणार नाही, तुला राहण्याची अडचण येणार नाही, तुला कशाची अडचण येणार नाही. म्हणजे का? कारण सगळ्या ठिकाणी तूच म्हणली. आता आता दुसरं कोण आहे का? सांगा बरं. ही सोपं आहे का एवढं बोलणं? इतकं एवढं बोलणं इतकं सोपं आहे का? आपल्याला गडीभर कोणीचं काय म्हणलं ना तरी आपल्याला जमत नाही. माझं तू असं करतोय, माझं तसं करतोय, असं होतंय आपल्याकडनं. आणि भगवंताने त्याला काय सांगितलं? जर सगळं तूच झालाय, तुझी जर समबुद्धी सगळीकडे झाली, तर मग सांग बरं तुम्हाला आता तुला कशाची काळजी का? सांग बरं. तू असा संचार कर सगळा मीच आहे म्हणून. आता अजिबात ती काळजी सोडून दे, अजिबात काळजी करू नको ती म्हणले. जे ते बहुकाळ वसती घडे, त्या ठायाचा अभिमान चढे, वस्तीस्थान यायचे कुडे, वस्तीचे साकडे सर्वताना धरी. काय होतं म्हणले? एखाद्या जागेमध्ये आपण जास्त वेळ राहिलो ना की त्या जागेचं ममत्व आपल्याला लागत.
तसंच झालं का नाही आपल्याला? ज्याच्या संगतीमध्ये आपण जास्त दिवस राहतो ना त्याच्या संगतीचं ममत्व आपल्याला लागत. आणि मग तू म्हणायला लागतो मग ही माझी आमकी आहे, ही माझी बायको आहे, ती माझी मुलं येतं, ही माझं घर आहे का नाही, ही माझी जमीन आहे. कशामुळं? ममत्व लागल्यामुळे तो म्हणायला लागला. वास्तविकता हा संघ घेऊन आलेला आहे का? संघ नेणार आहे का तो? नाही. बरं त्याची बायको त्याची मुलं किंवा तो त्यांच्या बायकोला मुलाला काही देणार आहे का? काहीच नाही ना, काही नाही अजिबात. खरं. मग असं जर सगळं आहे तर मग कुठे गेलं? हा, म्हणून एखाद्या जागेमध्ये थोड्या वेळ जरी तू राहिला तर त्याचं ममत्व आपल्याला लागत आणि त्याच्याबद्दल आता अभिमान वाढायला लागतो. म्हणजे माझं म्हणतो माझं, मी कमावलंय, शून्यातून कमावलं म्हणतो मी, शून्यातून रात्रीचा दिवस केला म्हणतो मी कमावलंय. काय त्याचा अभिमान आपल्याला तयार झाला का नाही? म्हणजे त्याची आसक्ती आपल्या ठिकाणी तयार झाली. आणि हेच काय होतं आपल्याला त्या जागेला, त्या नात्याला, त्या गोत्याला ते बांधण्याला कारण तेच बंधनाला कारण आहे आपल्याला. कशामुळे बंधनाला कारण झालं? मी म्हणलं माझं. आता माझं कशाने म्हणतोय? तो देहाच्या ममतेने म्हणतोय, देहाच्या संबंधाने म्हणतोय. आता का नाही, माझी बायको, माझं घर, माझं असं, माझी जमीन, माझा चुंबला. का नाही? त्याच्यामध्ये तू बांधला गेला आणि स्वतःला बांधलं गेलं. कशामुळे आलं? माझं म्हणल्यामुळं. आणि माझं कशामुळे म्हणला? ध्येयाला मी समजल्यामुळं. कारण माझं कोणाला म्हणला? देहाच्या संबंधाने म्हणला ना. आणि देहाच्या संबंधाने म्हणला म्हणजे देह मी झाला तो. म्हणून ते कुठे राहावे अशी काळजी करू नकोस. म्हणून तू काय कर, हा सगळा परमात्माचे, हा सगळा तूच रूपाने भरलेला आहे असं काय कर, निश्चय कर आणि बिनधास्त संचार कर म्हणले. काही तुला कुठे काही अडचण येणार नाही म्हणले. अजिबात काळजी करू नको म्हणले. तू सांग, एवढं ठमकावून सांगितलं सद्गुरूने म्हणल्यावर आता त्यांनी काळजी करायला पाहिजे का? आपल्याला पण काही सांगितलंय, मग आपण काळजी करायला पाहिजे का नाही? आपण वरून त्यांना फोन करायचा किंवा त्यांना सांगायचं, सांगा ना आमच्या असं होते, आम्ही काय करावं आता, आमचा हिस्सा आम्हाला देत नाही, आता काय करावं? अरे बाबा तुला सांगितलं ना सगळं तुझे म्हणून, आता मग कसं काय असं? विचार करायच्या गोष्टीत का नाही? सांगा बरं. म्हणजे बोलणं इतकं एवढं सोपं नाही ते करणं, आहे का? किंवा ते आम्हाला नाही का बोलायचं किती सोपं आहे? सहज आपण गेलो बोलून, आता वाचलं, सांगितलं, तुम्ही ऐकलं, किती सोपं आहे. पण करायचं म्हणल्यावर एवढं सोपं नाही ती. म्हणजे काय करतो? काळजी करू नको. आपल्या ठिकाणी किती काळजी आहे सांगा बरं मला तुम्ही. आता माझ्या पोराला शिकवायचंय, मग त्याला पैसे लागत यार, त्याला हे करावं लागेल, त्याला ती करावं लागेल का नाही? त्याचं लग्न करायचंय, घर बांधायचं, किती काळजी आहे आपल्याला. पण हे काय सांगते? अरे काळजी करूच नको तू, अजिबात काय करू नको. अरे सगळं तूच आहे ना, तू दुसरं काय सांगितलं मला. म्हणजे मग काय म्हणले? तू सर्वगत होशी, सर्वधार सर्व देशी, आयसा मी होऊन मज पावशी, न हलता येशी निज धामा. अरे मी माझ्या विश्वव्यापी स्वरूपाने जसा आहे ना, मी कसा आहे? माझ्या विश्वव्यापी रूपाने म्हणले. विश्वव्यापी म्हणजे विश्व हेच माझं रूप आहे म्हणले. आता विश्वव्यापी रूपाने म्हणजे काय? विश्व हेच माझं रूप आहे का? आता ते विश्व झाला का विश्व तो झालाय? आणि विश्वही हा झाला नाही, विश्वही तो झाला नाही, विश्वच तो आहे. लक्ष देते का बघा, शब्द लक्ष द्या. विश्व तो झाला नाही किंवा विश्वच तो नाही, म्हणजे विश्व तो झाला असं पण नाही, किंवा विश्व तो आहे असं पण नाही. तू विश्वच कोण आहे? विश्वाच्या रूपाने तो झालाय, म्हणजे विश्वच तो आहे. पुढे गेले परत तुम्हाला सांगतो बघा, विश्वव्यापी तू काय झाला स्वरूपाने, जसा आहे ना तसा तू झालाच म्हणले. म्हणजे आता असं म्हणायचं नाही की तू आधी वेगळा होता आणि मग आता विश्व त्यांनी काय केलं, तू विश्व तो झाला, असं काही नाही. विश्व तो झाला, विश्वच तो आहे. विश्व तो झाला आणि विश्व तो आहे ह्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे आधी कोणतरी वेगळं होतं आणि मग हा तो झाला, असं होतंय. पण म्हणून त्याला कमीपणा आहे, त्या शब्दामध्ये काही तो कमीपणा येतो त्याला. पण विश्वच तो आहे. विश्व कोण आहे? विश्वच तो आहे. मला सांगा, तुमचे जे अलंकार येतं, अलंकार झाले, अलंकार म्हणजे सोनं आहे का? सोनच अलंकार येतं? अलंकार म्हणजे सोनं आहे का नाही? तसं विश्वच तो आहे ना. म्हणजे तसा तू सुद्धा झालेला आहे. म्हणून तू काय कर, सर्वगत सर्वव्यापी होशील. आणि तू पण असा निश्चय केला ना, तू सुद्धा काय होशील? तसंच होशील. म्हणजे काय? विश्वच तुझा तू होशील. आता विश्वात्मके देवे, विश्वाचा असणारा आत्मा, विश्वाचा असणारा देव, तसंच तू पण होशील. आता विश्वाचा आत्मा तुझे, विश्वाचा देव पण कोणी? तुझे सगळा. असं होऊन जाईल. म्हणजे तेथे निजधामाच प्राप्त करशील. म्हणजे तुला काय झालं? निजधामाची प्राप्ती झाली. आता सांग बरं, आता मग मी तुला सोडून गेलो का तू मला सोडून गेला का मी तुझ्यापासून लांब गेलो? ऐकत असं लांब जाणं येणं असं आहे का काही? सांगा बरं, एवढं सोपं आहे का लगेच फसायला? तुला अधिकृत तसा पाहिजे का नाही? मदनिज धामा न्यावे, होते पुशेले उद्धवे,
ते निज बोध स्वभावे सोय केशवे सांगितले, अरे मला निजधामाला घेऊन जा अशी उद्धवाने प्रार्थना केली होती ना. त्याला उत्तर देताना केशव भगवंताने उद्धवाला आत्मबोध दिला हे सांगितलं. आता सांग ना म्हणले, आता कुणी जायचं आणि कुणी यायचं कुणी थांबायचं आता इथं सांग मला. कोणी सगळं तू, अरे तूच सगळं आहे तू. आता किती अवघड आहे, सोपं आहे का सांगा बरं. म्हणजे त्यासाठी आधी काय सांगितलंय, तुम्ही स्नेह सोडून दे, ममता का नाही, स्नेह ममता भाव सगळं आहे ना, अभिमान हे सगळं सोडून दे. ते सुटल्याशिवाय ही गोष्ट पचू शकत नाही. का पचू शकत नाही? तिथं म्हणते नाही पण माझी बायको ना, माझी मुलं येतात, कसं काय सोडून जाऊ मी आणि कसं काय म्हणू असं हे सगळं मिशी म्हणून. यातला बारकावा लक्षात घ्या बरं का, बारकावा. कारण तो जो बारकावा आहे ना, तो बारकावा होता होईन तेवढा मी सांगायचा प्रयत्न करतोय, पण सगळ्या शब्दामध्ये वर्णन करता येत नाही बारकावा. तू काय करायचं आहे, थोडासा त्याचा विचार नाही घ्यायचा. तुम्ही विचार त्याचा अनुभव घ्या, काय करा त्याचा विचार करा नेमका बारकावा काय त्याच्यामध्ये. न करिता हे उपाय स्थिती सर्वथा न घडे माझी प्राप्ती, मग तू निजधामा प्रती कैशी गती शिला. रे म्हणले उद्धवा तू जर असा उपाय केला नाहीस, म्हणजे मी तुझ्या आता तुला सांगितला ना, आता जो मी तुला उपाय सांगितला, जे तुला मी बोध सांगितला, जर तू असं नाही केलं तर तुला माझी कधीही प्राप्ती होणार नाही. मग तू काही कर, आता माझे किती चरण धरून ठेव, नाही तर काही कर, होईन का प्राप्ती. म्हणजे सगळं केलंय म्हणले. त्यांनी काय केलं, रात्रंदिवस त्या विठ्ठलाची पूजा करतोय, त्याला हार घालतोय, माळा घालतोय, त्याचा जप करतोय, त्याला रोज आंघोळ घालतोय, त्याला गंध लावतोय, सगळं करतोय म्हणले. पण ज्ञान म्हणलं ना, हा सगळा परमात्माचे ना असं म्हणलं ना, ते नका मला आम्हाला सांगू अजिबात. मग किती आयुष्य किती कल्प गेले म्हणजे ह्याची सुटका होईल बरं याच्यातून. किती ते भगवंताला आंघोळ घातले त्या मूर्तीला, म्हणजे मग ह्याची सुटका होईल नाही होणार. म्हणले काय करावं लागेल, त्याला आत्मज्ञानच प्राप्त करून घ्यावं लागेल तर ती सुटका होईल. आणि म्हणून भगवंत उद्धवला तेच सांगते, म्हणजे हाच उपाय तुला करावा लागेल. कुठला? आता तुला मी बोधाचा जे बोध सांगितला ना, त्या बोधाचा तुझ्या बुद्धीमध्ये निश्चय करून घ्यावा लागेल, तरच तुझी सुटका होईल. अन्यथा होणार नाही म्हणले. जा, कधीच होणार नाही म्हणले, कधीच होणार नाही म्हणले. आणि मग तू निजधामाला कोणत्या मार्गाने येणार सांग बरं मला तू आता. मग सांगा बरं आता माय बाप, आपल्याला साधू संत किती जीव तुडू सांगतात बरं. अरे बाबा हे जगत नाहीच आहे, हा सगळा परमात्माचे. इथं आपला दिवस सोनवणे बाबा तर सांगतात, आपलं एक क्षण लय महत्वाचा आहे, वायाला घालू नका अजिबात. एक वेळ आपल्याला लय महत्वाचा आहे, वायाला घालू नका अजिबात. आपण विचार करू बरं, आपण किती वेळ आपला वायाला घालवतोय. येईन का परत गेलेला वेळ भरून का? आजचा गेलेला दिवस सांगा आता म्हणले, नाही आता परत भरून आणायचंय. येईन का भरून आणायला परत? गेला तो गेला. आपल्या आयुष्यातला एक दिवस गेला, आपल्या आयुष्यातले आठवडे गेले, आपल्या आयुष्यातले महिने गेले, आणि अशीच आपल्या आयुष्यातले वर्ष हे निघून गेले. आपल्याकडे दिवस किती राहिले आता माहिती का आपल्याला? मग एवढा अभ्यास आपला कधी व्हायचा, आपला बुद्धीचा निश्चय कधी व्हायचा, हा सगळा मीच आहे म्हणून आत्मस्वरूपाने, मी ब्रह्मच आहे सगळं, असा निश्चय कधी व्हायचा? आणि जोपर्यंत हा निश्चय होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही किती जन्म घ्या आणि तुम्ही काही करा, तुमची सुटका होणार नाही. म्हणून बुद्धी निश्चय आत्मभाव काय नाही, बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकी शिवराजे सकळ सिद्धी, हे होणं गरजेचं आहे. त्या बुद्धीला बोध रूपाचा पुत्र जन्माला येणं गरजेचं आहे. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, का नाही, भक्ती बहीण धावून आली आता गावा. आता संध्या मी कैशी करू केदवा, झाली संध्या संधे माझा गेला. आता माझ्या ठिकाणी काही शंकाच राहिली नाही, सगळे संशय माझे मिटून गेले आता. का? कारण आता परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही. आता मग काही शंका ठेवायची आणि कुठली ठेवायची सांगा बरं. अशा ठिकाणी आपल्या बुद्धीमध्ये काय झालं पाहिजे, हा बोधपुत्र निर्माण झाला पाहिजे. त्याच्याशिवाय त्याने जीवा सुख नाही, त्याच्याशिवाय त्या जीवाला सुख नाही, त्याच्याशिवाय त्याला काही नाही, त्या परमानंदाची प्राप्ती नाही. म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे? बरं एवढं सगळं बोलायचं, गप्पा आणायच्या, एवढं सगळं ऐकायचं आणि सगळं करायचं, उद्या जाऊन बरं बांधणं करायची, मग जमन का आपल्याला? मग शेवटी काय झालं बरं, असं बारकाव्या गोष्टी थोडा विचार करावा लागेल आपल्याला. म्हणून गरुडे वावणी वंगे वेगेशी, न्यावे निजधाम म्हणशी, ये गती तेत नाही पांखाशी, गम्य गरुडाशी ते नव्हे. अरे गरुडावर बसून मला सत्वर निजधामाला तू ने असे म्हणतोस ना, काय कर तू गरुडावर बसून जाशील आणि त्याच्या मागे मला बसून तू घेऊन जा असे तू म्हणतोस ना. सांग बरं तिथं पक्ष्याला जाणे तिथं आहे का? सांग बरं त्या ठिकाणी असं आहे का? पक्षी आता गेला आणि त्या ठिकाणी गेला ना आला असं आहे का? अरे तिथं गरुडाचाही प्रवेश होऊ शकत नाही. बघा आता किती बारकावा सांगितलं, तिथं गरुड सुद्धा जात नाही म्हणले, आणि मग तू कसं काय जाशील आणि मी जाईन का तिथं? मग म्हणले असा म्हणजे थोडक्यात भगवंताला काय सांगायचंय, उपाधी ठेवून म्हणजे काय, भेद ठेवून त्या ठिकाणी कुणी जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी जाय, कारण तो मार्ग कसा आहे, सूक्ष्म मार्ग आहे. सूक्ष्म मार्ग म्हणजे काय व्हावं लागेल, आपल्याला सूक्ष्म व्हावं लागेल. का जडाने जाता येईल आपल्याला? नाही जाता यायचं. म्हणून सूक्ष्म काय आपल्याला ते समजून घ्यावं लागेल सद्गुरूच्या कृपेने.
का नाही. तो बोध आहे, तो सूक्ष्म आहे. कसा आहे तो, ते समजून घ्यावं लागेल. कसं आहे, तर तत्वरूपाने आपण येत, आपण ब्रह्मस्वरूपाने आपण येत, त्या आत्मस्वरूपाने आपण येतं. आणि तसं आपल्याला व्हावं लागेल. आपल्या चित्ताला, आपल्या वृत्तीला, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला तसं व्हावं लागेल. म्हणजे काय, ते अंतःकरणाची स्थिती आपली तशी झाली पाहिजे, तेवढी सूक्ष्म झाली पाहिजे, तर आपण त्या ठिकाणी प्रवेश करू शकतो. तर अन्यथा करू शकत नाही. होईल का आपली? नाही होणार. हे भगवंत सांगतात कुणाला? उद्धवाला. म्हणून सांगतोनी उभय पक्षाशी साधक पावती मद्रुपाशी पक्षाभिमान असे गरुडाशी गमन त्याशी नव्हे नव्हे. अहो, साधन दोन्ही पक्ष सोडून, बरं का, हे साधक काय करतात, हे दोन्ही काय करतात, पक्ष सोडूनच, म्हणजे काय करतात, द्वंद्व भाव, म्हणजे मी देव मी भक्त, का नाही, हे दोन्ही भाव सोडून देतात आणि मग माझ्याशी कृप होतात. पण गरुड काय करतोय, त्याला पक्षाचा अभिमान आहे, मी भगवंताचा कोणी वाहनी आहे, का नाही, त्याला अभिमान आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा प्रवेश होत नाही. मग तू कसं काय सांग बरं मागे बसून माझ्यावर, मला तुला जर माझ्यापर्यंत यायचंय, काय तुला काय करावं लागेल, तुला आधी द्वंद्व सोडावं लागेल, द्वैत तुला सोडून द्यावं लागेल, बरोबर का नाही. म्हणून मनशी त्या नावे घेऊन खांदी मज खांदोची नाही त्रिशुद्धी तू जण सांगिता अहमबुद्धी गा मनसिद्धी. ते तर नाही, तू काय म्हणशील मला खांद्यावर बसव, बसून ने, पक्षी जात नाही ना, मग तुझ्या खांद्यावर मला बसव. आणि असे जर म्हणशील तर अरे मला खांदाच नाही, मला खांदाच नाही म्हणले, तू मला दिसतो असं नको समजू तुम्ही असं आहे म्हणून. मला खांदा नाही, मला हात नाही, मला पाय नाही, मला डोकं नाही, मला मस्तक नाही, मला काहीच नाही, असं मी म्हणले. मग सांग बरं मला, मग तेव्हा तुला अहंकार सोडल्यापासून तुला स्थितीत प्रवेश करता येणार नाही. म्हणजे तुला काय करावं लागेल, अहंकार सोडावं लागेल. कोणता? मी देह, का नाही, तुला कोणता अहंकार सोडावा लागेल म्हणले, मी देह आहे, हा अहंकार तुला सोडावा लागेल. आणि हा अहंकार सोडला तरच तुला त्याच्या ठिकाणी तुझा प्रवेश होईल, अन्यथा तुझा प्रवेश होणार नाही. म्हणजे तुला काय व्हावं लागेल, सूक्ष्म व्हावं लागेल, सूक्ष्म, जडाने होता येणार नाही, का नाही. खांद्यावर मला खांदा नाही, मला डोकं नाही, मला हात नाही, मला काहीच नाही, मग कसं काय तुला मी नेणार, तुला नाही नेऊ शकत. मग जर तुला माझ्यापाशी यायचंय ना, तुला असं सूक्ष्म झालं पाहिजे, तुझ्या ठिकाणचा भेद गेला पाहिजे, तर तू माझ्या बरोबर येशील, माझ्या ठिकाणी येशील. मग न त्या गीता अहंभाव स्थिती केल्या नाना उपाययुक्ती तिने निजधामा प्रति नव्हे गती सर्वथा. अरे सिद्धांतच असा आहे म्हणले, अरे जोपर्यंत अहंभाव म्हणजे देहाच काय उपाधीचं जे आहे ना, अभिमान आहे ना, ते सोडल्याशिवाय कितीही तुम्ही उपाय केले, किती युक्ती केल्या, तर त्या स्थितीपर्यंत निजधामेमध्ये प्रवेश होणार नाही. म्हणले काय नाही, ते ज्ञान नको म्हणले आपल्याला, आपण बाकी काय पण करायला तयार आहे, पण आपल्याला ते बघून ठिकाणी जायचंच. तुम्ही काही करा म्हणले, जाणारच नाही म्हणले अजिबात. तुम्ही काही करा म्हणले, जाणारच नाही म्हणले. का? कारण माझं तेवढा एकच मार्ग आहे म्हणले तिथपर्यंत यायचा, माझा कुठला ज्ञानाचा मार्ग आहे, आणि तुम्ही त्यालाच नको म्हणता म्हणले, मग तुम्ही कुठल्या मार्गाने येता, येऊ शकत नाही. नाही म्हणते ती, त्यांचा संप्रदाय वेगळा नाही, ह्यांचा संप्रदाय वेगळा, आमचा असं त्यांचं तसं, आणि आमचं फिरानं आमचं बसताना. अरे पण सगळं झालं, शेवटी तुम्हाला मार्ग एकच आहे ना जायचा, ज्ञानाचा. ते ज्ञान आहे का तुमच्याकडं, तिथपर्यंत तुम्ही गेलात का? आणि त्या मार्गापर्यंत गेल्याशिवाय तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाही. भले तुम्ही इकडे काही करा, किती उड्या जातान का काय. आपण ह्याच्या आधी किती वेळ बघत वाचलो, पण असं वाटतं का आपण वाचले, वाचन केलं, आपण ऐकलंय म्हणून वाटतं का आपल्याला, असं ताजं वाटतं का नाही, फ्रेश, जणू काय आपण आता नवीन ऐकतोय. म्हणजे जे जे दे कशी साकार ते ते जाण पा नश्वर तेची विकीची निर्धार करी साचार निजबोधे. म्हणून जे जे साकार पाहतोस ना, म्हणजे काय, जे जे आकाराला आलंय जे पाहतो तू, जे जे आकार दिसते तुला, जे जे दिसते बुद्ध दिसते नाही, सगळं जेवढं काय दिसतंय ना, हे सगळं नश्वर आहे म्हणले, हे सगळं नाश पावणार आहे म्हणले, हे सगळं खरं नाही म्हणले. काय खरं नाही म्हणले, काय ह्याच्यामध्ये परिवर्तन आहे म्हणले, परिवर्तन होत राहतं म्हणले. एखादी वस्तू तयार झाली ना, तयार झाल्यापासून हळूहळू हळूहळू परत ती नष्ट होण्याच्या मार्गाला लागते, आणि एक दिवस पूर्णपणे नष्ट होऊन जाते. नष्ट होते म्हणजे काय होते, फक्त त्याच्यामध्ये परिवर्तन होतं म्हणले, ती परत दुसरा आकार धारण करते, पहिला आकार सोडून देते आणि दुसरा आकार धारण करते, असं म्हणले. हे सगळं जगत आहे म्हणले, हे सगळं असं हे आकार येतं. म्हणून या आत्मबोधाने तसा तू निश्चय कर, म्हणून काय करतो, सगळा आत्मबोधाने असा निश्चय कर, असं भगवंतांनी उद्धवाला सांगितलं, तरच माझ्या ठिकाणी तुझा प्रवेश होईल, आणि तर माझ्या ठिकाणी तुझा प्रवेश होणार नाही. हेच भगवंतांनी उद्धवाला सांगितलं. आणि आपण आता इथं थांबू, राहिलेला विषय आपण उद्या घेऊ. पुंडलिका वरदारी विठ्ठल.